Good evening, everyone. Okay. व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज वगैरे क्लिअर आहे, स्क्रीन क्लिअर आहे, चॅट सेक्शन मध्ये एकदा सांगा. केमिकल थर्मोडायनामिक्सच्या चॅप्टरला आपण आज वन शॉट मध्ये संपवायचंय आणि हा टाइम मध्ये उरकून आपल्याला काही एमसीक्यूज पण पाहिजे. ओके. नाही, सेशन जस्ट स्टार्ट झालेला. स्टार्ट करूया. काय काय सोबत काय काय घेऊन बसलाय? नोटबुक आहे का? सकाळी जे फॉर्म्युलाज आपण लिहिले ती नोटबुक तुमच्या सोबत ठेवा. आता तुम्ही टेक्स्टबुक उघडू शकता. टेक्स्टबुक बाजूला ठेवा. हातामध्ये पेन पेन्सिल आणि लक्ष पूर्णपणे स्क्रीनवरती. लेट अस स्टार्ट विथ थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन वरती काय काय क्वेश्चन येऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट थर्मोडायनामिक्स. तर डेफिनेशन हे पहिलं स्टेटमेंट असतं त्याच्यामध्ये. Thermodynamics is concerned with the energy changes during physical and chemical transformations. ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणजेच रिॲक्शन्स मानू शकता. एखादी केमिकल रिॲक्शन होताना किंवा फिजिकल रिॲक्शन होत असताना त्यामध्ये किती एनर्जी चेंजेस झालेत हे सांगणारी ब्रांच म्हणजेच कोण आहे? थर्मोडायनामिक्स. परत, इट डज नॉट प्रोव्हाइड एनी इन्फॉर्मेशन अबाउट रेट अँड मेकॅनिझम. कारण रेट अँड मेकॅनिझम सांगण्यासाठी येणार आहे आपला नेक्स्ट चॅप्टर केमिकल कायनेटिक्स. इन्व्हॉल्व ड्युरिंग द फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन्स. फॉर एक्झाम्पल, मिथेनचं ऑक्सिडेशन केलं, याच रिॲक्शनला आपण म्हणतो मिथेनचं कंबशन केलं की कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर भेटतो विथ रिलीज ऑफ सम अमाउंट ऑफ एनर्जी. ही एनर्जी किती आहे याचा अभ्यास आपण थर्मोडायनामिक्स मध्ये करणार आहे. सो थर्मोडायनामिक्स डील्स विथ द एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स, एनर्जी कन्व्हर्जन्स अँड नॉट अबाउट द रेट अँड मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे, हे क्लिअर आहे. सेकंड स्लाइड. थोडासा लॅग आहे का की क्लिअर? एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा. मॅम, तुमचे वन शॉट केले तर सगळे मार्क्स भेटतील का? नाही, वन शॉटनी नाही, फक्त वन शॉट मध्ये तुम्ही 30-35 मार्क्स पर्यंत जाऊ शकता. बट परफेक्शन साठी गरज आहे एमसीक्यू सेशनची. लॅग क्लिअर झाला का? लॅग क्लिअर झालेला आहे का? एकदा प्लीज चॅट सेक्शन मध्ये सांगा लॅग क्लिअर झालेला आहे का? इनऑर्गॅनिक्स जेव्हा शिकवायला घेईन तेव्हाच टिप्स सांगेन. 3 गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये. थर्मोडायनामिक्स इज रिलेटेड टू एनर्जी, नॉट रिलेटेड विथ रेट अँड मेकॅनिझम, आणि लास्टला सांगितलं ऑक्सिजन सोबत कोणताही हायड्रोकार्बन जेव्हा रिॲक्ट करणार आहे तेव्हा तो कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर देतो. त्या रिॲक्शनला आपण म्हणतो कंबशन, आणि कंबशन इज एक्झोथर्मिक प्रोसेस. नेक्स्ट, टर्म्स युज्ड इन थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सच्या इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला माहिती आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सिस्टीम, ज्याचा आपण अभ्यास करतोय त्याला आपण सिस्टीम म्हणणार आहे. त्याच्या बाहेरचं एन्व्हायरमेंट म्हणजेच कोण असतं? सराउंडिंग. सो सिस्टीम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक स्टडी. ज्याचा अभ्यास करतोय ते सिस्टीम आहे. आणि सराउंडिंग म्हणजे काय विचारलं तर त्या सिस्टीम रिलेटेड ज्या काही गोष्टी तुम्ही जिथे बसून ऑब्झर्वेशन करताय, स्टडी कोणाचा करताय? सिस्टीमचा. पण सिस्टीमचा अभ्यास करत असताना जसं की आपल्याकडे ही बॉटल आहे, याच्यामध्ये पाणी आहे, या पाण्याचा अभ्यास आपण करतोय तर पाणी सिस्टीम झाली. पण मी कुठे आहे? बाहेर. बाहेर म्हणजेच कुठे? सराउंडिंग, जिथून मी ऑब्झर्वेशन करते. द पार्ट ऑफ युनिवर्स वेअर ऑब्झर्वेशन्स आर मेड इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. आणि सिस्टीमला आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी काय असते? बाउंड्री. सेपरेट करणारीच काय असते? बाउंड्री. बाउंड्री ही आहे.
सिस्टीम अँड सराउंडिंगला सेपरेट करते. बाउंड्रीज दोन टाईपचे, रिअल बाउंड्री जी की तुम्ही बघू शकता आणि इमॅजिनरी बाउंड्री जी की तुमच्या ब्रेननी ठरवलेली असते. जसे की ओपन कप ऑफ टी आणि आतमध्ये चहा आहे, तर डेफिनेटली ही जी बाउंड्री आहे ती रिअल बाउंड्री आहे कारण ती तुम्हाला दिसते. पण चहाचा कप जिथे एंड होतो इथे कुठल्याही टाईपची फिजिकल बाउंड्री नाहीये, पण तुम्ही मानता की तो एक एंड ऑफ द सरफेस आहे. म्हणजे इथे जी बाउंड्री असणार आहे ती असेल इमॅजिनरी बाउंड्री. सो बाउंड्रीज आर ऑफ टू टाईप, रिअल बाउंड्री जी की फिजिकली तुम्ही टच करू शकता, इमॅजिनरी बाउंड्री जी की आपण मानतो. अगेन बाउंड्रीचे दोन टाइप्स पडतात. डायथर्मिक बाउंड्री अशी बाउंड्री की जी एनर्जी चेंजेस करते, हीट चेंजेस करते. आतला गरम चहा आहे मी बाहेरून फील करू शकते, सो इट इज कॉल्ड ॲज डायथर्मिक. म्हणजे त्याच्यामध्ये हीट ट्रान्सफॉर्मेशन दिसतात. बट ॲडियाबॅटिक बाउंड्रीचा पण एक टाइप आहे ॲडियाबॅटिक, ज्याच्यामध्ये हीट चेंजेस होत नाहीत. फॉर एक्झाम्पल थर्मस फ्लास्कची बाउंड्री जी आहे त्याला हीट ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, सो ॲडियाबॅटिक बाउंड्री असं सुद्धा म्हटलं जातं. क्लिअर आहे का बघा आता. इनऑर्गॅनिक जेव्हा स्टार्ट होईल इनऑर्गॅनिक मी सांगेन, ठीक आहे, टेन्शन नका घेऊ त्याचं. ऑर्गॅनिक साठी टेक्स्ट बुक मध्ये जे रिॲक्शन्स आहेत त्याचे तुम्हाला चार्ट बनवता आले पाहिजेत. सेकंड स्लाइड क्लिअर आहे का सर्वांना. सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्रीचे दोन टाईप, रिअल इमॅजिनरी. अजून दोन टाईप, डायथर्मिक अँड ॲडियाबॅटिक. थर्ड स्लाइड कडे जातो आपण. जे मी आतापर्यंत बडबडले ते इथे सर्व लिहिलेलं आहे. सिस्टीम प्लस सराउंडिंग केलं की आपल्याला काय भेटतं, युनिवर्स. सिस्टीम प्लस सराउंडिंग केलं की काय भेटणार आहे आपल्याला, युनिवर्स. सिस्टीमला शिकायचं आपल्याला. सिस्टीम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक स्टडी. ज्याचा अभ्यास करतो त्याला सिस्टीम म्हणतं. तर सिस्टीम तीन टाईपचे आहेत. पहिली सिस्टीम आहे ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम कशी लक्षात ठेवतो रे आपण, ओपन कप ऑफ टी. याच्यातून चहा गरम असेल तर गरम चहाच्या ज्या वाफा आहेत, वॉटर वेपर्स जे आहेत ते बाहेर पण चाललेत, सो एनर्जी पण ट्रान्सफर होते. आणि जर तुम्ही याला हात लावला तर तुम्हाला गरम जाणवतं, म्हणजेच एनर्जी ट्रान्सफर होते. आणि वॉटर वेपर बाहेर चाललं म्हणजेच मॅटर पण ट्रान्सफर होतो. वॉटर वेपर्स बाहेर चाललेत म्हणजेच काय ट्रान्सफर होतं, मॅटर. आणि गरम लागतं म्हणजेच काय ट्रान्सफर होतो, हीट. ओपन सिस्टीम मध्ये. पण जर तुम्ही या चहाच्या कपला कशाने तरी क्लोज केलं तर त्या सिस्टीमला आता आपण म्हणणार आहे क्लोज सिस्टीम. वॉटर वेपर्स जे आहेत ते बाहेर जाऊ शकणार नाहीत, म्हणजे मॅटर बाहेर जात नाहीये. फक्त काय, हात लावल्यानंतर तुम्हाला चहा गरम जाणवतो म्हणजेच हीट, म्हणजेच एनर्जी फक्त ट्रान्सफर होते. सिस्टीम इन विच ओनली एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन टेक्स प्लेस अँड मॅटर डज नॉट टेक इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. मॅटरचं ट्रान्सफर होत नाही. आणि ही लास्ट सिस्टीम कोण आहे, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोथर्मल सिस्टीम. आयसोथर्मल आहे का, आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम, नॉट आयसोथर्मल, आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये ना मॅटर ट्रान्सफर होतो ना एनर्जी ट्रान्सफर होते. एक्झाम्पल थर्मस फ्लास्क. ॲडियाबॅटिक नाही, आयसोलेटेड. तेच तर कन्फ्युजन करतो आपण तीन वर्ड्स मध्ये. ॲडियाबॅटिक, आयसोलेटेड, आयसोथर्मल सगळं एकत्रच करतो. सिस्टीमचे तीन टाईप आहेत, ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड. ॲडियाबॅटिक ही प्रोसेस आहे, ॲडियाबॅटिक ही बाउंड्री आहे आणि आयसोथर्मल ही सुद्धा एक प्रोसेस आहे. ओके, नेक्स्ट. त्याच गोष्टी परत इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत, मी आता रीड नाही करत आहे. हीट ट्रान्सफर, मॅटर ट्रान्सफर, ओपन सिस्टीम. ओनली हीट ट्रान्सफर, मॅटरचं ट्रान्सफर होत नाही, क्लोज सिस्टीम. नो हीट, नो मॅटर, थर्मस फ्लास्क, आयसोलेटेड सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. सिस्टीमच्या दोन प्रॉपर्टीज आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. सगळ्यांचं लक्ष स्क्रीनवरती आहे का, रेडी टू लर्न. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे.
याच्यावरती एमसीक्यू आला तर आपला चुकलाच नाही पाहिजे, काही कन्फ्युजनच नसलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज शिकतो. बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज साठी मी तुम्हाला इथं 2 हिंट लिहून दिलेले आहेत. जो सिस्टीम के बांटने से बटेगा इज एक्सटेन्सिव्ह. एक 5 वेळा जोर जोरात म्हणून घ्या. जिथे तुम्ही बसलाय, अभ्यासाला बसलाय, जिथे तुम्ही बसलाय 5 वेळा आता जोर जोरात म्हणून घ्या. जो सिस्टीम के बांटने से बटेगा इज एक्सटेन्सिव्ह. जो सिस्टीम के बांटने से बटेगा इज एक्सटेन्सिव्ह असं 5 वेळा म्हणून घ्या. फार इम्पॉर्टंट आहे आणि फार हेल्पफुल होईल तुम्हाला. जो सिस्टीम के बांटने से बटेगा इज एक्सटेन्सिव्ह. फॉर एक्झाम्पल पहिली प्रॉपर्टी घेऊया आपण, मास. ठीक आहे. आता बघा, जर तुम्ही एका बीकर मध्ये कोणती तरी सिस्टीम घ्या. सिस्टीम म्हणजे ज्याचा तुम्ही अभ्यास करताय. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं शुगर. किती शुगर घ्यायचं, किती मास घेऊया त्याचं, 5 kg. किती शुगर घेतलं, 5 kg. आता साईडला मी दुसरा बीकर घेतला आणि ही जी शुगर आहे 5 kg ती याच्यामध्ये ट्रान्सफर केली. सिस्टीमला मी त्या बीकर मध्ये ओतायला स्टार्ट केलं. सो शुगर आता हळूहळू या बीकर मध्ये चालली. तर ही जी प्रॉपर्टी आहे मास 5 kg, ते या बीकर मध्ये 5 kg उरेल का रे? सिस्टीम जर शुगर तिकडे चालली आहे तर मास पण तिकडे जाईल. जसं जसं तुम्ही इकडे शुगर ओतताय तसं तसं इकडे जात जाईल. आणि किती ओतली, समजा अर्धी शुगर इकडे ट्रान्सफर केली तर इथे उरेल 2.5 kg होईल आणि इथे पण किती 2.5 kg. सो जसं तुम्ही सिस्टीमला सिस्टीमला दुसरीकडे ट्रान्सफर करताय, सिस्टीमचं बांटणं म्हणजे काय, वाटताय सिस्टीमला, तर ती प्रॉपर्टी पण चेंज होते. जो सिस्टीम के बांटने से बटेगी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सिमिलरली सेकंड प्रॉपर्टी घ्या, व्हॉल्यूम. सेकंड प्रॉपर्टी घ्या, व्हॉल्यूम. मी बीकर घेतला, बीकर मध्ये वॉटर घेते आणि याचा व्हॉल्यूम तुम्हाला सांगते. व्हॉल्यूम आहे याचा 4 लिटर. आता मी दुसरा बीकर घेते. सो दॅट जी सिस्टीम आहे, सिस्टीम काय आहे, वॉटर. सिस्टीम काय आहे, वॉटर. सिस्टीमला दुसऱ्या याच्यामध्ये टाका. सिस्टीम के बांटने से जसं जसं पाणी तिकडं गेलं प्रॉपर्टी पण चेंज व्हायला लागली. प्रॉपर्टी पण बट गई. वॉटर तिकडे गेलं तसं अर्धी प्रॉपर्टी तिकडे गेली असेल तर इथे 2 लिटर आणि इथे पण काय झालं 2 लिटर. सो जो सिस्टीम के बांटने से बटेगा इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे समजलं सगळ्यांना? क्लिअर आहे? अरे मी देते ना, मला एक सांगा, मी तुम्हाला कुठल्याही लेक्चर नंतर त्याचे नोट्स दिलेले नाहीयेत असं झालं का? मग एव्हरी डे येऊन तुम्ही मला तीच आठवण का करताय? मी नोट्स देते, त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आता थर्ड प्रॉपर्टी इकडे या. थर्ड प्रॉपर्टी मध्ये जर मी तुम्हाला बॉइलिंग पॉइंट दिलं, बॉइलिंग पॉइंट. आता मला सांगा, फर्स्ट बीकर मध्ये जर मी वॉटर घेतलं तर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस. मला आता दुसऱ्या बीकर मध्ये पाण्याला ट्रान्सफर करायचंय. ट्रान्सफर केल्यानंतर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट काय होईल? थोडं 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 मी पाणी इकडे ट्रान्सफर केलं. किती पाणी ट्रान्सफर केलं? अर्ध केलं, अर्ध. इथे जेवढं होतं त्याची अर्धी तिकडे गेली. तर बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर काय होईल? व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन बीकर नंबर 2? येस, व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन बीकर नंबर 2? विचार करायला लागला का आता? अरे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर काही झालं तरी 100 डिग्री सेल्सिअसच असणार आहे. मग थर्ड एक्झाम्पल मध्ये काय झालं? सिस्टीम के बटने से प्रॉपर्टी नहीं बटी. जर प्रॉपर्टी चेंजच नाही होत तर आपण बॉइलिंग पॉइंटला काय म्हणतो मग? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि जर सिस्टीम के बांटने से प्रॉपर्टी बटी तर त्याला काय म्हणतो आपण? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो इमॅजिनेशन मध्ये सॉल्व्ह करायचं आणि तुम्हाला इंटेन्सिव्ह आहे की एक्सटेन्सिव्ह आहे ते समजून जाईल. लक्षात आलं? पहिले 2 एक्झाम्पल होते एक्सटेन्सिव्हचे आणि नेक्स्ट एक्झाम्पल होतं इंटेन्सिव्हचं. सो ही हिंट कशी यूज करायची ती समजली असेल. फर्स्ट हिंट क्लिअर आहे का? एकदा चॅट सेक्शन मध्ये मला क्लिअर म्हणून सांगा. जो सिस्टीम के बांटने से बटेगा, नंबर ऑफ मोल्स 5 मोल या बीकर मध्ये शिफ्ट केले तर नंबर ऑफ मोल्स बदलणार ना. सो नंबर ऑफ मोल्स इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सेकंड हिंट वरती येते बघा. सेकंड हिंट वरती येते, चेक करा.
सेकंड हिंट सांगते, ऑल एनर्जीज आर एक्सटेन्सिव्ह. तुम्ही 3 वेळा लाऊडली म्हणून घ्या. ई फॉर एक्सटेन्सिव्ह, ई फॉर एनर्जी, ई फॉर एक्सटेन्सिव्ह, ई फॉर एनर्जी, ई फॉर एक्सटेन्सिव्ह, ई फॉर एनर्जी. म्हणजेच जेवढ्या काही एनर्जीज आहेत, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, एन्थाल्पी पण एनर्जीच आहे, गिब्स फ्री एनर्जी, एंट्रोपी पण एनर्जीच आहे, जेवढ्या काही एनर्जीज आहेत, हीट एनर्जी, तर ऑल वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. तर हे सगळे काय असणार आहेत? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ई फॉर एक्सटेन्सिव्ह, ई फॉर एनर्जी. जितक्या एनर्जीज आहेत त्या सगळ्या काय असणार आहेत? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, मी सगळ्या प्रॉपर्टीज इथे लिहिले बघा. वॉल्यूम सिस्टम के बांटने से बटा, मास सिस्टम के बांटने से बटा, हीट कैपेसिटी, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, इंटरनल एनर्जी, एंथैल्पी इज एनर्जी, एंट्रोपी इज एनर्जी, गिब्स फ्री एनर्जी इज एनर्जी, हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जी इज एनर्जी. एंथैल्पी आणि एंट्रोपी पण एनर्जीच आहे. सो ई फॉर एनर्जी, ई फॉर एक्सटेन्सिव्ह, अँड जो सिस्टीम के बांटने से बटा, याच्यामध्ये अजून एक ऍड करा, नंबर ऑफ मोल्स. ऑल दीज प्रॉपर्टीज आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. एक्सटेन्सिव्ह मध्ये आता कुठलाही एमसीक्यू आला तर तो रॉंग नाही झाला पाहिजे, कारण तो याच्यामधूनच येणार आहे, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? आता इंटेन्सिव्ह कडे जाऊया. लेट्स गो फॉर इंटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह मध्ये परत मी तुम्हाला 2 हिंट लिहून दिले. फर्स्ट, वर्ड स्पेसिफिक आणि मोलार. जर कुठल्याही प्रॉपर्टी स्पेसिफिक, त्याला तुम्ही SMS म्हणा, कोणत्याही प्रॉपर्टीची सुरुवात ही जर SMS ने झाली असेल, SMS म्हणजे S म्हणजे स्पेसिफिक, स्पेसिफिक हीट कपॅसिटी, स्पेसिफिक कंडक्टन्स, किंवा M नी झाली असेल, मोलार, मोलार कंडक्टन्स, मोलार हीट कपॅसिटी, किंवा अगेन S म्हणजे स्टँडर्ड ने झाली असेल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. असे जर वर्ड्सने एखादी प्रॉपर्टी चालू झाली असेल तर ती पक्का काय असणार आहे? इंटेन्सिव्ह. ही फर्स्ट हिंट समजली. सेकंड हिंट, रेशिओ ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. मॉर्निंग मध्ये सांगितलेल्या 3 इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज सांगा. मॉर्निंगच्या लेक्चर मध्ये सांगितलेल्या 3 प्रॉपर्टीज सांगा. एक होतं डेन्सिटी विच इज मास अपॉन व्हॉल्यूम. रेशिओ ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, रेशिओ ऑफ 2 इथे एक्सटेन्सिव्ह करा, इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. रेशिओ ऑफ मास इज एक्सटेन्सिव्ह, व्हॉल्यूम इज एक्सटेन्सिव्ह, इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. नेक्स्ट काय विचारलेलं? सरफेस टेन्शन. अजून एक लास्ट काय सांगितलेली? विस्कोसिटी. ठीक है. सो 2 हिंट, खरं तर 3 हिंट. जो सिस्टम के बांटने से नहीं बटा, दुसरं स्पेसिफिक आणि मोलार म्हणजे SMS नी सुरुवात होत असेल, आणि तिसरं ह्या 3 प्रॉपर्टीज, डेन्सिटी, सरफेस टेन्शन अँड विस्कोसिटी. आता सगळे एक्झाम्पल्स दाखवते, सगळे एक्झाम्पल्स दाखवते. इंटेन्सिव्ह मध्ये टेम्परेचर, सिस्टम के बांटने से बटा, बॉइलिंग पॉइंट चेंज झालेलं का? नाही. अगर सिस्टम के बांटने से नहीं बटा तर इंटेन्सिव्ह. प्रेशर, ह्या बीकर वरती 1 atm प्रेशर आहे. आता मी तिकडे गॅस शिफ्ट केला तर त्याच्यावरती पण प्रेशर 1 atmच असणार आहे ना. सो प्रेशर सिस्टम के बांटने से नहीं बटा म्हणून इंटेन्सिव्ह. विस्कोसिटी, सरफेस टेन्शन हे सांगितलेलं, डेन्सिटी ऑलरेडी सांगितलं, वर्ड सर्फ इथे वर्ड स्पेसिफिक, 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 स्टँडर्ड हे कोण आहे? मोलार. ठीक है, ह्या गोष्टी समजल्या. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट सिस्टम के बांटने से नहीं बटेगी. कॉन्सेंट्रेशन इज नंबर ऑफ मोल्स अपॉन वॉल्यूम. Number of moles is extensive property, volume is extensive property, ratio of 2 extensive property is always intensive. So हे जे आता एक्झाम्पल्स दिले याच्या बाहेर सीईटी एक्झाम्पल विचारणार नाहीये. हे व्यवस्थित परफेक्ट करा, हे व्यवस्थित परफेक्ट करा. क्लिअर झालं का? 2 हिंट एक्सटेन्सिव्ह साठी, 3 हिंट इंटेन्सिव्ह साठी. ऑल ओके?
बट चॅट सेक्शन मध्ये तुमच्या चॅट चालू होऊ दे नका, तुम्ही फक्त माझ्याशीच डिस्कस करा, जे काही बोलायचं, जे काही डाऊट आहे ते. ठीक आहे. पुढे जाऊया. स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. मॉर्निंग लेक्चर ज्यांनी कोणी मिस केलं लेवल 1 MCQs गो अँड चेक. पाथ फंक्शन दोनच आहेत, वर्क अँड हीट. ते सोडून जर काही आलं, काही येऊ दे मग, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, एन्ट्रोपी, गिव्स फ्री एनर्जी, हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जी, एनिथिंग जे की तुम्हाला माहिती पण नाही आहे, त्याला तुम्ही कशामध्ये पुट करणार आहे? स्टेट फंक्शन मध्ये. ते तुम्हाला विचारणार प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स यांना काय म्हणता तुम्ही थर्मोडायनामिक्स मध्ये? प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर या 4 प्रॉपर्टीज आहेत की ज्याने मी सिस्टीमला डिफाईन करू शकते. फॉर एक्झाम्पल, परत आपली तीच सिस्टीम घेऊया, पाण्याची बॉटल. मला ह्यामध्ये पाण्याचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा म्हणजे काय करणार आहे तुम्ही? याचं प्रेशर फाइंड करणार, व्हॉल्यूम फाइंड करणार, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स या 4 प्रॉपर्टीचा अभ्यास करणं म्हणजे सिस्टीमचा अभ्यास करणे. सो द प्रॉपर्टीज दॅट डिफाईन द सिस्टीम आर कॉल्ड ॲज thermodynamic variables. Are called as thermodynamic variables. ठीक आहे. आणि हे थर्मोडायनामिक व्हेरिएबल्सच्या मी इथे व्हॅल्यू दिलेत. प्रेशर आहे 2 atm, व्हॉल्यूम आहे 2 लिटर, टेम्परेचर आहे 298, नंबर ऑफ मोल्स आहे 2 मोल. एक 5 मिनिटानंतर या काहीतरी प्रोसेस झाली याच्यावर. प्रोसेस झाल्यानंतर व्हॅल्यूज बदलल्या. प्रेशर 4 झालं, व्हॉल्यूम 1 झाला, टेम्परेचर सेम आहे, नंबर ऑफ मोल्स सेम आहे. पण जर थर्मोडायनामिक व्हेरिएबलच्या प्रॉपर्टीज चेंज झाल्या तर म्हणायचं तिथे प्रोसेस झाली. जर चेंज झाल्या तर म्हणायचं प्रोसेस झाली, आणि चेंज नाही झाल्या तर म्हणायचं द सिस्टीम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ठीक आहे. इफ द व्हॅल्यूज ऑफ थर्मोडायनामिक व्हेरिएबल डज नॉट चेंज विथ टाइम, 5 मिनिटांनी आल्यानंतर व्हॅल्यू सेमच राहिल्या असत्या तर आपण म्हटलं असतं सिस्टीम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ओके. क्लिअर आहे ही गोष्ट? याच्यावरती मी 4 कॉन्सेप्ट शिकवल्या. पहिली शिकवली पाथ फंक्शन, सेकंड शिकवलं स्टेट फंक्शन, थर्ड शिकवलं प्रोसेस झाली असं कधी म्हणायचं? थर्मोडायनामिक व्हेरिएबल चेंज झाल्यानंतर. पहिला तर शिकवलं थर्मोडायनामिक व्हेरिएबल म्हणजे काय? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स दॅट डिफाइन्स द सिस्टम. देन जर त्यांच्या व्हॅल्यूज चेंज झाल्या विथ टाइम तर त्याला म्हणायचं प्रोसेस, आणि जर नाही चेंज झाल्या विथ टाइम तर त्याला म्हणायचं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आता प्रोसेस. प्रोसेस म्हणजेच काय म्हटलं आपण? स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन झालेलं आहे आपलं. प्रोसेस कडे या. प्रोसेस म्हणजेच काय? थर्मोडायनामिक व्हेरिएबल टाइम सोबत चेंज होतात. तर आपल्याकडे 5 टाइपच्या प्रोसेस आहेत. मॉर्निंग मध्ये सांगितल्याप्रमाणे आयसोथर्मल प्रोसेस, दॅट इज चेंज इन टेम्परेचर इज इक्वल्स टू 0, बट टेम्परेचर इज द फंक्शन ऑफ इंटरनल एनर्जी. जसं टेम्परेचर तशी इंटरनल एनर्जी, आणि इंटरनल एनर्जीच्या जस्ट अपोजिट काम करतं हीट. सो क्यू, कॅपिटल क्यू लिहा किंवा स्मॉल क्यू लिहा, नॉट इक्वल्स टू 0. ते तुम्हाला विचारणार विच ऑफ द फॉलोइंग आर द कंडिशन्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस. पक्का लक्षात ठेवा, 3 तुम्हाला कंडिशन्स द्यायचे आहेत तिथे. ठीक आहे. फक्त आयसोथर्मल मुलांना हेच माहिती असतं, हा ऑप्शन दिसला की ते टिक करतात, पण खाली अजून ऑप्शन करेक्ट असू शकतो. बोथ 1 and 2, बोथ 1, 2, 3, बोथ 2 and 4 असं काहीतरी लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. येस, टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी गोज हँड इन हँड. आयसोबॅरिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतं, आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो, ॲडियाबॅटिक मध्ये हीट कॉन्स्टंट राहते, नॉट डेल्टा क्यू. क्यू इज इक्वल्स टू 0. जर क्यू 0 असेल तर हीटच्या अपोजिट कोण जाणार आहे? इंटरनल एनर्जी. डेल्टा यू नॉट इक्वल टू 0. जसा डेल्टा यू तसं टेम्परेचर, टेम्परेचर ऑल्सो नॉट इक्वल्स टू 0. अगेन ॲडियाबॅटिक मध्ये मोस्ट ऑफ द मुलं फक्त हे लर्न ठेवतात क्यू इज इक्वल्स टू 0, पण ह्या 2 कंडिशन्स पण करेक्ट आहेत. ऑप्शन मध्ये हे देतच नाहीत, देतात हे 2 आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो. ओके.
ठीक आहे, प्रोसेस समजला. मी आता काय म्हटलं, देयर आर हाऊ मेनी प्रोसेसेस? ह्या तर 4 झाल्या. मी 5वी प्रोसेस सांगत होते. खरं तर टोटल 6 प्रोसेस आहेत आपल्या टेक्स्टबुक मध्ये. त्यामध्ये 2 आहेत इररिव्हर्सिबल अँड रिव्हर्सिबल. आता हे डायग्राम बघा. या डायग्राम मध्ये ही प्रोसेस कोणती आहे विचारलं तर बोर्डवरती त्याचा आन्सर लिहिलेला आहे, पण फक्त डायग्राम बघून पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की जर वर्क डन स्मॉल स्मॉल स्टेप मध्ये केले, छोटे 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 स्टोन्स तुम्ही रिमूव्ह केले, तर ऍट एनी टाइम इट कॅन गो बॅकवर्ड. तर ही प्रोसेस कोणती आहे? रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये वर्क डन जे असतं ते कसं असतं? मॅक्सिमम वर्क डन. इथून आपले फॉर्म्युले स्टार्ट होणार आहेत. काय काय आहे बघा या एक्सपेरिमेंट मध्ये. एक बीकर दिलाय, बीकर मध्ये आपल्याला सांगितलं की गॅस घ्या. व्यवस्थित आहे का? इथून पुढचा जो पॉइंट आहे तो भले तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला वाटतं तुम्हाला सगळं माहिती आहे, बट जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची वेळ येते क्वेश्चन मिस्टेक्स होतात त्याच्यामध्ये, जस्ट बिकॉज आपल्याला टर्म्स माहिती नसतात. सो आता कम्प्लीट लक्ष बोर्डवरती. बीकर मध्ये गॅस दिलेला आहे आणि या गॅसचं स्वतःचं काहीतरी प्रेशर असतं, ते आपण पीने लिहायचं. ठीक आहे. एक रँक डिसाइडर क्वेश्चन सांगेन इथून. त्याच्यानंतर तुम्ही लावलेला असतो पिस्टन आणि पिस्टन वरती काही वेट ठेवलेला आहे, काही मास ठेवलेला आहे, तुम्ही छोटे छोटे स्टोन्स ठेवलेले आहेत आणि वरून काहीतरी प्रेशर असणार ना, ऍटमॉस्फिअरचं प्रेशर. त्या ऍटमॉस्फिअरच्या प्रेशरला पी एक्सटर्नल म्हणतात. मग आता ही एक डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल्स टू पी. पी म्हणजेच काय आहे? प्रेशर ऑफ गॅस. मग आपल्याला विचारतात व्हेन एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल्स टू प्रेशर ऑफ गॅस देन काय होतं? एक्सपान्शन, कॉम्प्रेशन, द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम, नन ऑफ द अबव. काय टिक कराल? गॅसचं प्रेशर आहे पी, एक्सटर्नल प्रेशर आहे पी एक्सटर्नल. कंडिशन दिली आहे फर्स्ट बीकर मध्ये पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू पी. Then which of the following is true? There is expansion of gas, there is compression of gas, the system is in equilibrium, none of the above. काय आन्सर कराल? लवकर सांगा काय आन्सर कराल? बघा तुमचे कान पण पाहिजेत, मी कान इकडे पाहिजेत. मी ऑप्शन्स लिहिणार नाही, तुम्हाला ऑप्शन स्वतःला आता आठवले पाहिजेत. व्हेरी नाईस. किती आन्सर आलेत आतापर्यंत? 2, 3. हा, जर प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल्स टू एक्सटर्नल प्रेशर असेल तर सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम. मग आता हे इक्विलिब्रियम तुम्ही डिस्टर्ब करणार आहे. डिस्टर्ब करण्यासाठी काय केलं? यातलं एक वेट घेतलं आणि बाहेर काढलं. एक छोटासा स्टोन घेतला आणि त्याला बाहेर काढलं. ठीक आहे. अरे दोन्ही प्रेशर जर इक्वल असतील वरचं आणि खालचं तर काहीच मोशन होणार नाही ना, इक्विलिब्रियम. आता तुम्ही काय केलं? वरून एक स्टोन काढला. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन इथे येतो. जर तुम्ही स्टोन रिमूव्ह केला तर ह्या दोघांमध्ये रिलेशन काय झालं असणार नाही? एक्सटर्नल प्रेशर नॉट इक्वल टू प्रेशर ऑफ गॅस. बरोबर आहे ना? एखादा स्टोन रिमूव्ह केल्यानंतर दोघांमधलं प्रेशर आहे ते चेंज झालं. मग काय आता रिलेशन कोणतं करेक्ट आहे? एक्सटर्नल प्रेशर लेस दॅन प्रेशर ऑफ गॅस का एक्सटर्नल प्रेशर ग्रेटर दॅन प्रेशर ऑफ गॅस का नॉट इक्वल का अजूनही इक्वल आहेत? आता काय? आता कोणती कंडिशन तुम्ही टिक कराल? व्हेन one of the small mass is removed from the piston. पिस्टन वरून एक छोटंसं वेट जर तुम्ही रिमूव्ह केलं तर वरचं प्रेशर कमी होणार आहे ना रे. वरून एक छोटासा स्टोन रिमूव्ह केला, रिलीफ जाणवतं ना. सो काय झालं? वरती जे आहे एक्सटर्नल प्रेशर ते कमी झालं आणि प्रेशर ऑफ गॅस जे आहे ते वाढलं. सो एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते कमी झालं अँड प्रेशर ऑफ गॅस जे आहे ते वाढलं. ऑप्शन नंबर बी. बघा अजून काही जण सी सांगतायत. तुम्हाला लक्षात येतं? तुम्ही वर्क डनचं डेरिव्हेशन डिराईव्ह केलं.
तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये जर त्याचं डेरिव्हेशन वरती फॉर्म्युला काही आलं असेल तर ते केलंय, प्रिलिम एक्झाम्स मध्ये केलं. बट छोटे छोटे क्वेश्चन विचारले तरी अजून आपण मिस्टेक्स करतो. हे समजलं? हा. मग आता काय होतं, असं प्रत्येक स्टेपला तुम्ही एक्सटर्नल प्रेशरला स्लाइटली कमी करता. सो ते विचारू शकतात इन रिव्हर्सिबल प्रोसेस ॲट ईच स्टेप, ॲट रिव्हर्सिबल प्रोसेस ॲट ईच स्टेप external pressure becomes less than pressure of gas. Very important point note करा. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये प्रत्येक स्टेपला, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्टोन रिमूव्ह करताय, एक्सटर्नल प्रेशर बिकम्स लेस दॅन प्रेशर ऑफ गॅस. पण प्रत्येक सिस्टीमला यायचं असतं इक्विलिब्रियम मध्ये. प्रत्येक सिस्टीमला आवडतं इक्विलिब्रियम. मग त्याला इक्विलिब्रियम मध्ये येण्यासाठी तो काय करतो, एक्सपान्शन. एक्सपान्शन झालं की परत पी एक्सटर्नल इज इक्वल्स टू पी. परत तुम्ही स्टोन रिमूव्ह केला, परत स्मॉल, परत इक्वल, परत स्टोन रिमूव्ह केला अँड सो ऑन. हे कंटिन्यू होत राहील. ह्या दोन गोष्टी समजल्या का? ह्या दोन गोष्टी समजल्या का? इनिशियली इक्विलिब्रियम मध्ये असतो, स्टोन रिमूव्ह केला तर एक्सटर्नल प्रेशर कमी होतो. पण प्रत्येक सिस्टीमला इक्विलिब्रियम मध्ये राहायला आवडतं, एक्सपान्शन करतं, इक्विलिब्रियम मध्ये येतं. परत तुम्ही स्टोन काढता, परत इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो, परत इक्विलिब्रियम मध्ये येतं. ठीक आहे. सो हे काही 3 क्वेश्चन्स होते याच्यावरून. परत काय काय लिहू शकता बघा तुम्ही याच्यामध्ये. ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजेच काय, प्रेशर ऑफ गॅस. अपोजिंग फोर्स म्हणजेच काय, एक्सटर्नल प्रेशर आर इन्फायनाटेसिमली डिफरंट फ्रॉम ईच अदर. म्हणजेच काय होतं, एक्सटर्नल प्रेशर इज स्लाइटली लेस दॅन प्रेशर ऑफ गॅस. इक्वल असते तर एक्सपान्शन झालं नसतं. सेकंड, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम इज अटेन्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप. प्रत्येक स्टेपच्या एंडला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अटेन झालेलं. थर्ड, मॅक्सिमम वर्क इज डन इन दिस केस. अँड मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला -2.303 nRT log to the base 10. व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये लिहायचं असेल तर V2/V1. आणि तेच मॅक्सिमम वर्क डन प्रेशरच्या टर्म्स मध्ये लिहायचं असेल तर -2.303 nRT log to the base 10 P1/P2. फॉर्म्युला सगळ्यांना पाठ असतो. सीईटीनं जर एकदम सिंपल क्वेश्चन विचारला विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला इज करेक्ट, तर तुम्ही डायरेक्टली टिक करू शकाल. पण हा फॉर्म्युला यूज कधी करायचा, हिंट, हा फॉर्म्युला यूज कधी करायचा, जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये असं लिहिलं आयसोथर्मल, जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये असं लिहिलं आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन. आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन म्हणतील किंवा कॉम्प्रेशन म्हणतील. एक्सपान्शन म्हटलं तर मायनसची साइन, कॉम्प्रेशन म्हटले तर प्लसची साइन. पण क्वेश्चन मध्ये काय वर्ड दिसणार आहेत, कॅल्क्युलेट द वर्क डन फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल. हे 2 वर्ड्स आलेच पाहिजेत त्याच्यामध्ये. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर दिस रिव्हर्सिबल प्रोसेस ऑकर इन इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. पुढे हे कंटिन्यू होणार आहे अँड कॅन बी रिव्हर्स्ड ॲट एनी स्टेप. कुठल्याही स्टेपला इथून सुद्धा तुम्ही मागे गेलात तरी चालेल किंवा 100 स्टेप वरून सुद्धा तुम्ही मागे येऊ शकता. हे 5 पॉइंट इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यामध्ये हे मॅथमॅटिकल इक्वेशन. आता तुम्हाला रिव्हर्सिबल वरती क्वेश्चन आला तर सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर आता आपण डिटेल मध्ये बघणार आहे वर्कला. थर्मोडायनामिक्स शिकवण्याची प्रत्येक टीचरची ट्रिक वेगवेगळी असते. आपण आतापर्यंत कसं आलं, थर्मोडायनामिक्सचे डेफिनेशन, सिस्टीम सराउंडिंग बाउंड्री, सिस्टीमचे टाइप्स झाले, सिस्टीमच्या प्रॉपर्टीज झाल्या एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह, ते झाल्यानंतर स्टेट फंक्शन पाथ फंक्शन, तिथेच थर्मोडायनामिक व्हेरिएबल, तिथेच प्रोसेस आणि मग आता 5 टाइपच्या प्रोसेस. आता मी स्टार्ट करणार आहे तुमचे पाथ फंक्शन
क्वेश्चन म्हणजे वर्क आणि हीट. वर्कचे 4 फॉर्म्युलेज कसे आहेत आणि कधी कोणता यूज करायचा, क्वेश्चन मध्ये काय दिसल्यावरती कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे ट्रिक बेसिस वरती सांगून देते. वर्क बघा, तुम्ही दुसरीकडे कुठेही फिजिक्स मध्ये जेव्हा तुम्ही वर्क कॅल्क्युलेट करता म्हणजे इन मेकॅनिक्स, तर वर्कचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. लहान असताना जेव्हा कधी सायन्स मध्ये तुम्ही वर्क कॅल्क्युलेट केलं, वर्क डन इन मेकॅनिकल प्रोसेस, परत तेच आहे, या बॉटलला आपल्याला तिकडे पुश करायचंय, पुश करत असताना मेकॅनिकल वर्क डन केलं, मेकॅनिकल वर्क डन इज गिवन बाय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण जर तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये एक्सपान्शन कॉम्प्रेशन या प्रोसेस मध्ये जर वर्क डन काढायचं आहे, तर वर्क डनचा फॉर्म्युला असतो W इज इक्वल्स टू P इंटू V. इट इज कॉल्ड ॲज प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. जेव्हा गॅसच्या केसमध्ये एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन मध्ये जेव्हा तुम्ही स्टडी करता, तेव्हा तुम्हाला वर्क डन हे प्रेशर व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये काढायला लागतं, P इंटू V. आता पुढे बघूया आपण आपल्याला किती टाईपचं वर्क डन आहे. आपण 2 टाईपचे वर्क्स बघतो, एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन. डायग्राम बघा आणि मला डायरेक्टली सांगा हे एक्सपान्शन आहे की कॉम्प्रेशन आहे. टिल देन मी तुमचे चॅट्स रीड करते. एक्सपान्शन आहे की कॉम्प्रेशन आहे? इज इट एक्सपान्शन और कॉम्प्रेशन? एक्सपान्शन आहे, क्लिअरली दिसतंय. मॅम काय सिंपल क्वेश्चन विचारता तुम्ही. हा बघा इथे पिस्टन वर आहे आणि हा बघा इथे पिस्टन वर आहे, खाली आहे आणि एक ठिकाणी वर आहे, म्हणजेच काय झालं असणार, एक्सपान्शन. पण सीईटी काय तुम्हाला डायग्राम काढून देणार आहे तिथे? सीईटी तुम्हाला डायग्राम काढून नाही देणार. सीईटी तुम्हाला फक्त ही रिॲक्शन देणार आहे. तर रिॲक्शन बघून कसं ओळखणार आहे आता तुम्ही एक्सपान्शन झालं की कॉम्प्रेशन झालं? तर H2O2 एक लिक्विड आहे, हायड्रोजन पेरॉक्साइड, जे की ब्रेक होतं H2O, जे की अगेन लिक्विड आहे, आणि ऑक्सिजन गॅस आहे. इथे आहे 2 मोल्स लिक्विड, इथे आहे 2 मोल्स लिक्विड, अँड नंबर ऑफ मोल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. 2 मोल्सला जितकी जागा लागणार तितकीच ह्या 2 मोल्सला लागणार आहे. बट अजून एक्स्ट्रा काय आलं इकडे, 1 मोल ऑफ ऑक्सिजन. त्यामुळे आता व्हॉल्यूम वाढला असणार आहे. वाढला व्हॉल्यूम म्हणजेच काय झालं, एक्सपान्शन. सो तुमचं आन्सर करेक्ट होतं, पण जे की तुम्ही डायग्राम बघून दिलेलं. इथे समजलं तुम्हाला काय झालं, जो एक्स्ट्रा गॅस रिलीज झाला त्याला आता जागा लागेल, जागा लागतोय म्हणजेच तो काय करतो, एक्सपांड करतो. त्याच्यानंतर सेकंड आहे, आता परत तुम्ही मला तेच सांगणार मॅम इथे पिस्टन आहे, इथे पिस्टन खाली गेलं, सो कॉम्प्रेशन झालं असेल. मी कसं एक्सप्लेन करेन याला, अमोनिया गॅस आहे, HCl गॅस आहे, किती आहे हा, 1 मोल, 1 मोल. आणि इथे कोण आहे, सॉलिड. सॉलिडला तितकी जागा लागेल का रे, 1 मोल गॅस प्लस 1 मोल गॅस, जो काही व्हॉल्यूम असेल सॉलिड बनला. सॉलिड डज नॉट ऑक्युपाय दॅट मच अमाउंट ऑफ स्पेस, हॅव्हिंग अ रिजिड अँड डेफिनाइट शेप, त्याला तुम्हाला कमी जागा लागेल, व्हॉल्यूम कमी झाला, म्हणजेच काय झालं या केसमध्ये, कॉम्प्रेशन. सो ह्या 2 रिॲक्शन तुम्हाला ऍज इट इज विचारू शकतात. सेकंड पाथ फंक्शन होतं हीट. हीट रिलेटेड तुम्हाला साइन कन्व्हेन्शनच विचारणार आहे, पण तरी पण तुम्हाला माहिती असावी हीटची डेफिनेशन. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी व्हेन देयर इज डिफरन्स इन टेम्परेचर बिटवीन 2 सिस्टीम. जर 2 वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, एक सिस्टीम आहे हाय टेम्परेचर म्हणजे हॉट आहे, आणि दुसरी सिस्टीम आहे त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर वरती म्हणजे कोल्ड, तर हॉट बॉडी पासून कोल्ड बॉडीकडे काय ट्रान्सफर होतं. परत बघा काय म्हणते, 2 सिस्टीम आहे, एका सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे, दुसऱ्या सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे. टेम्परेचर जास्त असल्यामुळे तुम्ही याला म्हणता हॉट सिस्टीम किंवा हॉट बॉडी, आणि कमी असल्यामुळे कंपॅरेटिव्ह याला तुम्ही म्हणता कोल्ड. तर हॉट बॉडी पासून कोल्ड बॉडी पर्यंत काय ट्रान्सफर होतं, टेम्परेचर. टेम्परेचर ट्रॅव्हल करतं का, नाही. ट्रान्सफर होणारी जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं, हीट. टेम्परेचर डिफरन्स असताना एका बॉडी मधून दुसऱ्या बॉडी मध्ये जी एनर्जी ट्रान्सफर व्हायला लागले, इट इज नथिंग बट हीट. हीट इज डिनोटेड बाय Q और कॅपिटल Q. इट इज अ पाथ फंक्शन आणि त्याच्या समोर डेल्टा लागत नाही. साइन कन्व्हेन्शन्स थर्मोडायनामिक्स ऑफ फिजिक्स अँड थर्मोडायनामिक्स फॉर केमिस्ट्री मध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे. तुम्हाला जर ऑलरेडी साइन कन्व्हेन्शन्स
पार्ट असतील तर तुम्ही हा पार्ट स्किप केला तरी चालेल, तात्पुरतं दुसरं काहीतरी करत बसा. पण ज्याला बिलकुल साइन कन्व्हेन्शन चुकवायचे नाहीये त्यांनी इथे लक्ष द्या. ठीक आहे, जे मी सांगते फिजिक्स मध्ये त्याचं हवं तर अपोजिट करून टाका. सिस्टीम आहे आणि रूल एकच आहे. सिस्टीम म्हणजे आपलं हॉस्टेल असल्यासारखं किंवा बेसिक इथिक्स काय आहेत रे. जर आपल्या घरी कोण येत असेल, आपण हॉस्टेलला राहतोय, हा कलर विजिबल आहे का? जर आपण हॉस्टेलला राहतोय आणि जर आपल्याकडे कोणतरी येत असेल, आई बाबा येत आहे, तुमचे भाऊ बहिणी येत आहे, तुमचे फ्रेंड्स येत आहेत, तर तुम्ही खुश होणार. सो कुठलाही ॲरो सिस्टीमच्या आतमध्ये आलं तर तुम्ही खुश व्हायचं आणि खुश झालं की साइन काय द्यायची? पॉझिटिव्ह. आणि जर तुम्हाला सोडून कोण जात असेल, आता ते मला सेपरेट सांगायची गरज नाही, सोडून गेलं कसं वाटतं? वाईट वाटतं. सो जर तुम्हाला सोडून कोण जात असेल तर आपल्याला वाटेल खराब, आणि साइन काय द्यायची आहे तुम्हाला? निगेटिव्ह. ह्या दोन गोष्टी समजल्या? ठीक आहे, आता बघा तुम्हाला कुठे कुठे साइन कन्व्हेन्शन विचारतील. पहिला ते म्हणणार वर्क, वर्क डन बाय सिस्टम. जर सिस्टीमने काम केलं तर ॲरो कसं ड्रॉ करणार आहे तुम्ही? वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. वर्क कुठे दिलं अजून? इथे. वर्क इज डन, कोणी काम केलं? सिस्टीमने. कोणावरती काम केलं? सराउंडिंग. सिस्टीमने काम केलं कोणावरती? सराउंडिंग वरती. तर काय असणार आहे सांगा आता? ॲरो बाहेर गेला, तुम्ही नाराज झाला, निगेटिव्ह. जर असं असतं वर्क डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टम. ऑन सिस्टम म्हणजे सिस्टीमकडे ॲरो आलाय. ऑन सिस्टम, ऑन सिस्टीम आला, तुमच्याकडे कोणतरी येतं, तुम्ही खुश झाला, काय लिहिणार तिथे? पॉझिटिव्ह. हे क्लिअर झालं? त्याच्यानंतर हीट, हीट इज ऍब्सॉर्ब्ड. हीट आतमध्ये आली, पॉझिटिव्ह. हीट इज रिलीज्ड, बाहेर गेली, निगेटिव्ह. ते सिंपल आहे, ते सिंपल आहे. क्लिअर आहे का बघा एकदा? क्लिअर आहे का बघा? मेन तर वर्क डनचं होतं. वर्क डन बाय द सिस्टीम असं करायचं. सिस्टीमने काम केलं, निगेटिव्ह. ऑन द सिस्टीम, पॉझिटिव्ह. परत परत एकदा ट्राय करा. वर्क इज डन बाय द सिस्टीम. सिस्टीमने सराउंडिंग वरती काम केलं, हात बाहेर जातोय ना, सो निगेटिव्ह. वर्क इज डन ऑन द सिस्टीम, सिस्टीम वरती काम केलं, पॉझिटिव्ह. मग एक्सपान्शन, हात कुठे गेला? बाहेर, निगेटिव्ह. कॉम्प्रेशन, हात कुठे आला? आत, पॉझिटिव्ह. ओके, काय झालं नितेश? लेक्चरच्या एंड पर्यंत थांब नितेश, तुझं काही डाऊट असेल तर क्लिअर करते. थर्मोडायनामिक्सचा काही डाऊट असेल तर आता इथे विचार. ठीक आहे, आता या चॅप्टर मध्ये मला तुमच्यापैकी कोण सांगू शकेल या चॅप्टर मध्ये वर्कचे टोटल किती फॉर्म्युलाज आहेत? या चॅप्टर मध्ये वर्कचे किती टोटल फॉर्म्युलाज आहेत? या चॅप्टर मध्ये वर्कचे टोटल किती फॉर्म्युलाज आहेत? आय थिंक 2 to 3. हे काय टाईपचा आन्सर आहे? जर तुम्ही सीईटीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे इतके फॉर्म्युले आहेत. किती फॉर्म्युले आहेत रे? व्हेरी नाईस. 4 पटपट लिहायचे, लर्न करायचे आणि क्वेश्चन मध्ये काय दिसल्यावर कोणता फॉर्म्युला, हा पार्ट चालू झाला. एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. वर्कचा पहिला फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. आय होप तुम्हाला फॉर्म्युलेज लर्न आहेत. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? हिंट, जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर हा वर्ड आहे. ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. तुम्ही टेक्स्ट बुक ओपन करा आणि सगळे क्वेश्चन्स बघा. जिथे जिथे तुम्ही W इज इक्वल्स टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा V वापरलं, एकतर त्या क्वेश्चन मध्ये असतं ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर किंवा ते डायरेक्टली सांगतात कॅल्क्युलेट PV टाइप ऑफ वर्क.
कॅल्क्युलेट पीव्ही टाइप ऑफ वर्क. लक्षात आलं कधी फॉर्म्युला यूज करायचे हा? ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर किंवा कॅल्क्युलेट पीव्ही टाइप ऑफ वर्क. आणि लक्षात ठेवा ही जी प्रोसेस आहे ही इरिव्हर्सिबल असते, म्हणून वर्क डन हे त्याचं मॅक्सिमम नाही. नंतर आहे फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजेच वर्क डन इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यूज किती झाली? 0. देअरफॉर वर्क डन इज इक्वल्स टू 0. किंवा सेकंड तो वर्ड यूज करणार आहे फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजेच वर्क डन इन व्हॅक्यूम. हा होता तुमचा वर्क डनचा दुसरा फॉर्म्युला W इज इक्वल्स टू 0. आणि हा होता फर्स्ट फॉर्म्युला W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आय होप हे दोन फॉर्म्युलेच क्लिअर आहेत आतापर्यंत. आता पुरते ओके आहेत. डेरिव्हेशन मी डिराईव्ह करणार नाहीये वन शॉट मध्ये, ना की सीईटीला तुम्हाला गरज आहे. W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही यूज कधी करायचं आहे? ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हा वर्ड पाहिजे, हे स्टेटमेंट पाहिजे, किंवा डायरेक्टली लास्टला म्हणतात कॅल्क्युलेट पीव्ही टाइप ऑफ वर्क डन. आणि व्हॅक्यूम मध्ये तर तुम्हाला माहिती आहे. त्या पार्टला मी परत सांगते, इथे आता थर्ड फॉर्म्युला वर्क डनचा मॅक्सिमम वर्क डन. W max चा फॉर्म्युला आत्ताच आपण लिहिलेला W max इज इक्वल्स टू मायनस 2.303 nRT log टू द बेस 10. व्हॉल्यूम साठी आहे V2 अपॉन V1 आणि प्रेशर असतं तर P1 अपॉन P2. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? मगाशी पण लिहून दिलेलं, जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये वर्ड असेल आयसोथर्मल, रिव्हर्सिबल, एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन. पण इम्पॉर्टंट आहे आयसोथर्मल, रिव्हर्सिबल, किंवा डायरेक्टली म्हणतात कॅल्क्युलेट मॅक्सिमम वर्क डन, किंवा डायरेक्टली काय लिहिलं जाईल? कॅल्क्युलेट मॅक्सिमम वर्क डन. हे क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे का? हा, तुम्ही फॉर्म्युला फुल तिथे टाइप करत बसू नका. W मॅक्सच्या फॉर्म्युला मध्ये जर कॉम्प्रेशन विचारलं तर मायनस नाही लिहायचं, कॉम्प्रेशन प्लस आणि एक्सपान्शन मायनस. आपण चॅप्टर मध्ये मोस्टली एक्सपान्शन शिकलोय, त्यामुळे आपल्याला इथे मायनसची साइन दिसते बघा. W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल. एक्सपान्शन शिकतोय सो ते मायनसची साइन देतात, बाकी काही नाही. प्रेशर असेल तर काय? प्रेशर असेल तर P1 अपॉन P2. पूर्ण फॉर्म्युला मायनस 2.303 nRT log टू द बेस 10 P1 अपॉन P2. आता जेव्हा जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह कराल, हा न्यूमेरिकल सॉल्व्ह कराल, कोणती अशी व्हॅल्यू आहे जी ऑलवेज फॉर्म्युला मध्ये असणारच आहे? क्वेश्चनचा बाकी सगळा डेटा बदलू शकतो. ते बदलू शकतात नंबर ऑफ मोल्स, ते बदलू शकतात टेम्परेचर, ते बदलू शकतात V2, ते बदलू शकतात V1, पण 2.303 आणि R ची व्हॅल्यू कधी बदलणार आहेत का? ते नाही. R ची व्हॅल्यू किती लागते? 8.314. जेव्हा जेव्हा वर्क डन तुम्ही जूल मध्ये काढणार आहे. सो कन्फर्म एकदा बघायचं की वर्क डन जूल मध्येच आहे का? तर R ची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही? 8.314. मग फॉर्म्युला बघा, W max इज इक्वल्स टू मायनस 2.303 इंटू 8.314. आधीच करून घ्या, मायनस 19.14. लक्षातच ठेवायचं. आता पुढे काय आहे? N ऍज इट इज, T ऍज इट इज, log टू द बेस 10. व्हॉल्यूम असेल तर V2 अपॉन V1. कीप इन माइंड हे वर्क डन जूल मध्ये पाहिजे, तरच तुम्ही 19.14 असं लिहू शकता. सो तुमचं थोडंसं कॅल्क्युलेशन इथे मी कमी केलं. ठीक आहे. हा, रोज एक चॅप्टर होतो 7 वाजता. वर्क डन इन केमिकल रिएक्शन. समजा मी एखादी रिएक्शन दिली आहे, कार्बन जो की सॉलिड स्टेट मध्ये असतो, ज्याला ग्रॅफाइट म्हणतो आपण, ऑक्सिजन जो की गॅस स्टेट मध्ये असतो, गिव्स कार्बन डायऑक्साइड. आतापर्यंत मी तुम्हाला कुठलीही रिएक्शन देत नव्हते. बीकर दिलेला, पिस्टन लावलेला आणि असं म्हणत होते की पिस्टन वरती गेला, पिस्टन खाली आला, इतकं इतकं व्हॉल्यूम बदललं, इतकं प्रेशर बदललं, तर व्हॉट इज वर्क डन. पण आता एक रिएक्शन दिली आहे, ना व्हॉल्यूम दिलाय, ना प्रेशर दिलाय, टेम्परेचर दिलाय, फक्त काय असेल ते. समजा ही रिएक्शन होतीये
298 केल्विनला. आणि आपल्याला विचारलं व्हॉट इज वर्क डन, त्याला म्हणतात वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन इज गिवन बाय W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा NGRT. जेव्हा जेव्हा केमिकल रिएक्शन दिली जाईल तेव्हा तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, वेर डेल्टा NG इज number of moles of product minus number of moles of reactant in gaseous state. number of moles म्हणजे स्टॉइशियोमेट्री असणार आहे ही. गॅस प्रोडक्ट कोण आहे 1 आणि रिएक्टंट मध्ये सॉलिड घ्यायचा नाही. ह्या कार्बनच्या खाली ग्रॅफाइट लिहिलं असतं. आणि ऑक्सिजन किती आहे 1. सो 1 मायनस 1 0 झालं. मग डेल्टा NG चा आन्सर 0 झालं. तर या रिएक्शन साठी वर्क डन पण काय झालं 0. रिएक्शन बदलली, वर्क डन बदले. क्लिअर झालं सगळ्यांना? 4 फॉर्म्युले समजले? लिहून घेतलं कधी कोणता फॉर्म्युला? ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर W इज इक्वल्स टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. जर विचारलं आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन किंवा मॅक्सिमम वर्क डन तर मोठा फॉर्म्युला. व्हॅक्यूम विचारलं तर W इज इक्वल्स टू 0 आणि केमिकल रिएक्शन विचारलं तर W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा NGRT. 4 फॉर्म्युलेज क्लिअर झाले सगळ्यांना? आज सकाळी मी तुम्हाला याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. इम्पल्स 3.2 इज अवेलेबल इन ऍप्लिकेशन. हा जो कोर्स आहे तो फक्त 5 डेजचा कोर्स आहे जो की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. डाउनलोड द मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी ऍप्लिकेशन आणि ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्हाला 4 चॅप्टर्स दिलेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचे. जाऊन बघा. तुम्हाला जर कोर्स आवडला त्यामधले MCQs तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर कोर्सला परचेस करून टाका. ठीक आहे? हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो की टेक्स्ट बुक मध्ये ऍज अ सॉल्व्ड प्रॉब्लेम म्हणून दिलेला आहे. हा सॉल्व्ह करूया. फिजिक्सचं लेक्चर मी कोर्स मध्ये अपलोड करून देते. याच्यावरती जे न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये भेटून जातील. चला स्टार्ट करूया. 200 ml ऑफ इथिलीन. इथिलीन म्हणजेच काय आहे? C2H4 इथीन. इथीनलाच काय म्हणतात? इथिलीन. किती घेतलेला इथिलीन? 200 ml ऑफ इथिलीन अँड 150 ml ऑफ HCl. कोणासोबत रिॲक्ट केलेला आहे ते? 150 ml ऑफ HCl वर अलाउड टू रिॲक्ट ऍट 1 bar प्रेशर अकॉर्डिंग टू द रिएक्शन. रिएक्शन दिलेलीच आहे मग परत मला लिहायची गरज नाहीये. रिएक्शन दिली आहे. कॅल्क्युलेट काय म्हणतायत रे? काय कॅल्क्युलेट करा? PV टाइप ऑफ वर्क. कोणता फॉर्म्युला? फर्स्ट, सेकंड, थर्ड की फोर्थ? कोणता फॉर्म्युला यूज करा? कोणता फॉर्म्युला यूज करा? PV लिहिलाय म्हणजेच W इज इक्वल्स टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. डेल्टा V काय असतं? सिंपल आहे मॅम, आम्हाला माहिती आहे. डेल्टा V म्हणजे V2 मायनस V1. तुम्हाला V2 दिलाय का? V1 आणि V2 क्वेश्चन मध्ये दिलेत का? सांगा चॅट सेक्शन मध्ये. तोपर्यंत मी रिएक्शन परत लिहून घेते. V1 किती आहे आणि V2 किती आहे? दिलेलं नाही असं म्हणायचं नाही. चेक करा. ते म्हणतात 200 ml ऑफ इथिन म्हणजे हे घेतलं 200 ml अँड 150 ml ऑफ HCl. हे दोघं एकमेकांसोबत रिॲक्ट होत आहेत ऍट 1 bar प्रेशर अकॉर्डिंग टू दिस रिॲक्शन. मग आता इनिशियल व्हॉल्यूम किती आहे? इनिशियल व्हॉल्यूम ज्याला तुम्ही V1 म्हणताय इनिशियली बीकर मध्ये होता फक्त आणि फक्त रिॲक्टंट म्हणजेच रिॲक्टंटचा व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम म्हणजेच V1 इनिशियली बीकर मध्ये होता रिॲक्टंट म्हणजे रिॲक्टंटचा व्हॉल्यूम. सो रिॲक्टंटचं व्हॉल्यूम किती येणार आहे इथे? तुम्ही काय कराल? 200 प्लस 150. करेक्ट ना? काय करणार सांगा लवकर. V1 काय येणार आहे? V1 काय येणार आहे?
SBC, some basic concepts of chemistry. Volume of gas is directly proportional to number of moles. इथे नंबर ऑफ मोल 1 आहे, इथे नंबर ऑफ मोल 1 आहे, इथे नंबर ऑफ मोल 1 आहे, तर तिघांचाही व्हॉल्यूम सेम रिॲक्ट करणार आहे. तिघांचाही व्हॉल्यूम सेम रिॲक्ट करणार आहे. त्यांनी इथे 200 दिलं तर इथे पण 200च पाहिजे होतं, कारण 1:1 रेशो आहे. 200 सोबत रिॲक्ट होतो. मग आता काय होणार? 200 नाहीये तर यातला 150 यातल्या फक्त 150 सोबतच रिॲक्ट होईल. शिकवलंय की नाही सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री मध्ये. ॲव्होगॅड्रो लॉ फॉर गॅशियस रिॲक्शन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल 1 असेल, इथे पण 1 आहे तर इथे पण 1 दिलाय त्यांनी, तर आपला पण व्हॉल्यूम रेशो सेम पाहिजे. 200 ला 200 ml लागत होता, आहे का? नाही आहे. मग यातला 150 यातल्या फक्त 150 सोबत रिॲक्ट होतो. सो 150 ml of C2H4 reacts with 150 ml of HCl. काय येणार आहे आन्सर? 300 ml म्हणजेच 0.3 लिटर. सो इनिशियल V1 व्हॉल्यूम 0.3 आहे आणि फायनल व्हॉल्यूम V2 1:1 आहे. हा 150 हा 150 तर हा पण 150 ml 150 ml आहे, तो ml चं लिटर मध्ये कन्वर्ट करा, 0.15 लिटर. बाकी सगळ्या क्वेश्चन मध्ये V1 आणि V2 डायरेक्टली दिलं जातं. हा असा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीचं लॉजिक यूज केलं आणि देन फाइंड आउट केलं. टेक्स्ट बुक मध्ये हा सॉल्व्ड क्वेश्चन आहे. आता मग तुम्ही लिहा -P एक्सटर्नल. किती दिलेलं आहे एक्सटर्नल प्रेशर? 1 बार. सो -1 बार. V2 किती आहे? 0.15 मायनस V1 किती आहे? 0.3. दॅट इज इक्वल्स टू -1 बार. हे किती येणार आहे? 0.3 मायनस 0.15. 0.15 साइन असणारे मायनसची युनिट काय आहे त्याचं? लिटर. ब्रॅकेट मध्येच ठेवते, युनिट आहे त्याचं लिटर. इथे आहे बार, इथे आहे लिटर. सो मायनस मायनस प्लस झालं. W इज इक्वल्स टू प्लस 0.15 लिटर बार. आपल्याला जूल मध्ये विचारलेलं आहे, बरोबर आहे ना? जूल मध्ये विचारलेलं आहे. जूल मध्ये काढायचं असेल तर लिटर बार मध्ये आलेल्या आन्सरला मल्टिप्लाय बाय 100 करा, आन्सर जाणार जूल मध्ये. Therefore W is equals to काय येणार आहे आन्सर मल्टिप्लाय बाय 100 केल्यावरती? 150 की 15? हे किती आहे? 0.15 इंटू 100. आणि लिटर बारचं उत्तर कशामध्ये गेलं? जूल मध्ये. 15.0 म्हणजे 15. 15.0 म्हणजेच 50 असंच लिहू डायरेक्ट. समजलं? क्लियर आहे का बघा? 15.0 लिहायची गरज नाहीये, डायरेक्टली 15 ला आन्सर जूल मध्ये गेलं. आता हे सगळं इम्पॉर्टंट नव्हतं, इम्पॉर्टंट गोष्ट होती इथे. आणि हा सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. टेक्स्ट बुक मध्ये जर बघितलं तर हा सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही तितक्या बारकाईने त्याच्याकडे लक्ष दिलं की नाही माहिती नाही. ओके, जाऊया पुढे. बाकी सगळे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजतील. इथे बघा क्वेश्चन नंबर 4.4. 2 moles of an ideal gas, number of moles दिलेले 2, are expanded isothermally and reversibly. जी हिंट सांगितली ती आहे आयसोथर्मल रिव्हर्सिबल म्हणजे मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला यूज करणार तुम्ही. -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. सगळ्या व्हॅल्यूज दिलेत का एकदा चेक करा. फ्रॉम 20 लिटर टू 30 लिटर. फ्रॉम 20 म्हणजे इनिशियल 20 आहे आणि फायनल किती आहे? 30. नंबर ऑफ मोल्स किती दिलेले आहेत? 2. आर ची व्हॅल्यू तर आपल्याला लर्नच आहे 8.314, पण तेव्हा वर्क डन कशामध्ये येणार? जूल मध्ये. टेम्परेचर दिलेलं आहे का? टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन. मगाशीच मी तुम्हाला एक हिंट सांगितलेली, W मॅक्स करत असताना जर 2.303 इंटू आर आहे तर ते किती असणार आहे?
19.14. नंबर ऑफ मोल्स किती आहेत 2 इंटू आर ची व्हॅल्यू ऑलरेडी इथे मल्टिप्लाय करून 19.14 आलं. हे झालं. टेम्परेचर आहे 300 लॉग ऑफ 30/20 म्हणजे 3/2 म्हणजेच 1.5 किंवा लॉग 3 मायनस लॉग 2 करा. आता 1.5 चा लॉग तर सीईटी देणार नाहीये, मग तुम्ही काय करणार इथे लॉग 3 मायनस लॉग 2 आणि लॉग 3 ची व्हॅल्यू आणि 2 ची व्हॅल्यू ही पाठ पाहिजे तुम्हाला. लॉग 3 किती असतो 0.4771 आणि लॉग 2 किती असतो 0.3010. हे सबस्ट्रॅक्शन करा. 1.5 चा लॉग तो असेल. सॉल्व्ह केलं की मग तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. 3/2 म्हणजेच 1.5. 1.5 चा लॉग तुम्हाला जर पाठ नसेल तर लॉग 3 मायनस लॉग 2 त्याच्या व्हॅल्यूज मात्र तुम्हाला लर्न पाहिजेत. सोल्युशन चॅप्टरचं आज मी सोल्युशन चॅप्टरला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अपलोड केलेलं आहे त्या फ्री सेशन्स मध्ये. तर एकदा जाऊन तिथे बघा लॉग अँड अँटीलॉगचे कॅल्क्युलेशन कसे करायचे. हे PYQ 2020 आणि PYQ 2021 च्या पहिल्या स्लाइड वरती तुम्हाला लॉग्स लिहून दिलेले आहेत. ओके चला त्याच्यानंतर जाऊया आपण इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी इज डिनोटेड बाय U बट इट इज अ स्टेट फंक्शन. सीईटी विचारू शकते इंटरनल एनर्जी कसं फंक्शन आहे. इट इज स्टेट फंक्शन. सो U फाइंड करणं पॉसिबल नसतं. काय फाइंड करायला लागतं डेल्टा U. डेल्टा U कसं फाइंड करतात U2 मायनस U1. दिस इज नॉट इसेन्शियल. फक्त लक्षात ठेवा इट इज अ स्टेट फंक्शन. आणि मगाशीच सांगितलेलं एनर्जी E फॉर एनर्जी E फॉर एक्सटेन्सिव्ह. फॉर्म्युला विचारणार तुम्हाला. इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. इट इज Q प्लस W. इंटरनल एनर्जी इज समेशन ऑफ हीट. कोणती हीट आहे रे. इट इज ट्रान्सफर टू द सिस्टीम. प्लस आहे ना हे प्लस Q म्हणजे हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम अँड वर्क डन ऑन द सिस्टीम. जर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला स्टेटमेंट मध्ये लिहिलं तर W इज इक्वल्स टू डेल्टा U इज इक्वल्स टू Q प्लस W. व्हॉट इज Q. इट इज हीट प्लस आहे म्हणून काय म्हणणार तुम्ही ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम. हीट ऍब्सॉर्ब बाय सिस्टीम. आणि W म्हणजेच काय वर्क डन. आणि वर्क डन पॉझिटिव्ह आहे म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम. जर स्टेटमेंट मध्येच दिलं तर. आणि बाकीचे जे सिंपल स्टेटमेंट आहे ते तुम्हाला माहित आहे. एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम. युनिवर्स एक आयसोलेटेड सिस्टीम आहे. सिस्टीमचे 3 टाइप होते ओपन क्लोज्ड आणि आयसोलेटेड. सो युनिवर्स एक आयसोलेटेड सिस्टीम आहे. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजेच एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि थर्ड एनर्जी कॅन नायदर बी डिस्ट्रॉइड नॉर बी जनरेटेड. इट कॅन बी जस्ट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. एकच कुठलं तरी लक्षात ठेवायचं. जर केमिस्ट्रीचं लक्षात ठेवलं तर फिजिक्स मध्ये उलट करून टाकायचं. दोन्हीच्या दोन्ही लक्षात ठेवायला जाऊ नका. 1 मंथ मध्ये सीईटी प्रिपरेशन होऊ शकतं का असं एक क्वेश्चन आहे. तर डिपेंड्स तुमचं स्पीड किती आहे पण फिजिबल आहे. ठीक आहे. फर्स्ट लॉला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पण म्हणतो आपण. हे इझी आहे. डेल्टा U इज इक्वल्स टू Q प्लस W. First law of thermodynamic for isothermal process. We know delta U is equals to Q plus W. Isothermal processesच्या 3 कंडिशन्स. थोडंसं फास्ट जाऊ. मॉर्निंगला पण झालेलं आहे. आज पण रिवाइज केलं. डेल्टा T is equals to 0. डेल्टा U is equals to 0. Q not equals to 0. Therefore डेल्टा U कसं लिहिणार तुम्ही. जर तो 0 झाला असेल तर डायरेक्टली लिहा Q is equals to minus W. Q is equals to minus W. ठीक आहे. आणि स्टेटमेंट मध्ये विचारलं तर काय म्हणणार तुम्ही. हीट काय आहे ऍब्सॉर्ब्ड. कोणी ऍब्सॉर्ब केली आहे बाय सिस्टीम. इज युज्ड फॉर वर्क डन किंवा इज युज्ड टू डू वर्क ऑन कोण आहे मायनस बाय द सिस्टीम
ऑन द सराउंडिंग. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. बघा समजतं का? सायन्स लक्षात येत आहेत ना सगळ्यांच्या? सायन्स लक्षात येत आहेत ना सगळ्यांच्या? ॲडियाबॅटिक प्रोसेस. फिजिक्सचे लेक्चर का स्टॉप झाले? स्टॉप नाही झाले. फिजिक्सचे तेच लेक्चर आज मी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये अपलोड करून दिलेले. एकदा चेक करा ऍप्लिकेशन. ठीक आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी काय असतो? क्यू झिरो असतो, म्हणजेच डेल्टा यू झिरो नसणार आहे आणि टेम्परेचर पण झिरो नसणार आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय बनेल मग? डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यू. याला स्टेटमेंट कसं लिहिणार आहे? चेंज इन इंटरनल एनर्जी. डेल्टा यू म्हणजेच काय? चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजेच काय असणार आहे? वर्क डन ऑन द सिस्टीम. Change in internal energy is equals to total amount of work done on the system. Next, isochoric process मध्ये volume 0 असतो. Delta U is equals to Q plus W. असं म्हणायचं नाही इथे कुठे U नाहीच आहे, इथे कुठे V नाहीच आहे. W काय असतं? मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. मॅम इथे कुठला W यूज करू? W तर चार टाईपचे. सगळ्यात पहिला W यूज करायचा, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मग डेल्टा व्ही जर झिरो झालं तर वर्क डन झिरो होईल. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम. प्लस आहे ना हे, सो प्लस असेल तर अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम. आणि आयसोबॅरिक विचारलं तर आयसोबॅरिक मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट डेल्टा पी इज इक्वल्स टू झिरो. सगळ्यांचं लक्ष बोर्डवरती. इंटरनल एनर्जी पासून सुरुवात केलेली. इंटरनल एनर्जीचा एंड होतो एन्थाल्पी मध्ये. आयसोबॅरिक प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. याच्यामध्ये कुठेही प्रेशर नाहीये, बघा व्यवस्थित. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मला डेल्टा पी पाहिजे. कुठे आहे का डेल्टा पी? नाहीये. म्हणजेच पी कॉन्स्टंट आहे. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर मी या हीटला लिहू शकते क्यू टू द बेस पी. हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. अँड प्लीज नोट, हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज नथिंग बट चेंज इन एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजेच काय आहे? हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर सीईटी. कधी कधी ते असं म्हणत नाहीत कॅल्क्युलेट एन्थाल्पी. कधी कधी ते असं म्हणत नाहीत कॅल्क्युलेट एन्थाल्पी, तर म्हणतात कॅल्क्युलेट द हीट चेंजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे नोट केलं का? हे नोट केलं का? ओके, जस्ट फन. फिजिक्स बद्दल फारच डाऊट आहे. ठीक आहे, सांगते ऐक. फिजिक्सचे जे लेक्चर्स आपण वन शॉट लेक्चर्स कमिट केलेले की युट्यूब वरून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डिलिव्हर करणार. सो जे वन शॉट आहेत फिजिक्सचे ते तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये फ्री दिसतील. वन शॉट फ्री दिसतील. बाकी पीवायक्यूचा जो कंटेंट आहे तो सगळा पेड असेल. त्यात पण 4 चॅप्टर्स असे आहेत की जे 5 डेज साठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. ते ट्राय करण्यासाठी दिले. तुम्हाला कोर्स पाहायचा आहे. जर तुम्हाला आवडला, ट्रस्ट बिल्ड झाला इम्पल्स 3.0 वरती की लगेच परचेस करून टाकायचं. ठीक आहे. हा, आता बघा सेकंड थिंग, डेल्टा एच. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यूपी लाच काय लिहिणार आपण? डेल्टा एच मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. बट ऍज प्रेशर इज कॉन्स्टंट, एक्सटर्नल प्रेशर अँड प्रेशर ऑफ गॅस सेम असणार आहे. सो फक्त पी इंटू डेल्टा व्ही इतकं लिहिलं तरी ओके. ठीक आहे. आपल्याला फॉर्म्युला कोणासाठी पाहिजे? डेल्टा एच. आता एन्थाल्पी शिकायची. सो आपण सकाळपासून फॉर्म्युला एक लिहिलाय. सकाळपासून म्हणजे सकाळच्या सेक्शन मध्ये. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. नोट करा थोडस, 1-2 मिनिटं फक्त नोट करा व्यवस्थितपणे.
ओके. सो चार्जिंगला कनेक्ट केलेले आता काही एरर नाही येणार. अरे लॅग नाहीये, मीच नव्हते समोर. बर, हे सर्वांना समजलं ना. स्टार्ट केलेल्या इंटरनल एनर्जी पासून इंटरनल एनर्जी क्यू प्लस डब्ल्यू, पण आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये काहीच सबस्टिट्यूशन झालं नाही, तर हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशरलाच आपण एन्थाल्पी म्हटलं. सो एन्थाल्पीचा फॉर्म्युला लिहून घ्या. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. ओके, चला. एन्थाल्पी आता परत त्याच गोष्टी येणार. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आम्हाला माहिती आहे, आम्ही आत्ताच डिराईव्ह केलं है ना. त्याच्यानंतर जर विचारलं डेल्टा एच एन्थाल्पी स्टेट फंक्शन आहे की पाथ फंक्शन आहे, आम्हाला ऑलरेडी माहिती आहे पाथ दोनच आहेत, हीट आणि वर्क, म्हणजे हा काय असणार आहे स्टेट. जर तुम्हाला विचारलं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे का इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एन्थाल्पी इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, बरोबर आहे ना. व्हॉट इज एन्थाल्पी? इट इज हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉट इज हीट? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. जर ती एनर्जी असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे? ई फॉर एनर्जी, ई फॉर एक्सटेन्सिव्ह. ई फॉर एनर्जी, ई फॉर एक्सटेन्सिव्ह. सो असे क्वेश्चन्स विचारले जातील तुम्हाला. आता जर एखादी रिॲक्शन दिली आहे, परत तेच कार्बनलाच काय लिहितात खाली? ग्रेफाइट. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन? या रिॲक्शनची काय एन्थाल्पी आहे? तर डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही होतं ना आपला फॉर्म्युला. व्हॉट इज पी डेल्टा व्ही? व्हॉट इज पी डेल्टा व्ही? वर्क आहे. पी डेल्टा व्ही इज वर्क, बट मायनस वर्क असणार. डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही. जर इथे प्लस आहे तर डब्ल्यू ला काय लिहिलं आपण? मायनस. दॅट इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू चा फोर्थ फॉर्म्युला काय होता? डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एन जी आर टी. आठवतं का? लिहिलाय का वर्कचा फोर्थ फॉर्म्युला? वर्क डन फॉर अ केमिकल रिएक्शन, डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एन जी आर टी. देयरफॉर डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. सो एन्थाल्पीचे दोन फॉर्म्युले नोट करा क्विकली. एन्थाल्पीचे दोन फॉर्म्युले, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही अँड डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. फॉर एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द वर्क डन म्हणतात इन ऑक्सिडेशन ऑफ 4 मोल ऑफ SO2. SO2 चं ऑक्सिडेशन करा. SO2 प्लस O2 काय भेटेल? SO3. त्याने आपल्याला रिॲक्शन बॅलन्स पण करून दिली आहे आणि इथे 2 लिहिलेलं आहे. आणि ते म्हणतायत कॅल्क्युलेट वर्क डन. कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे? कॅल्क्युलेट वर्क डन कोणासाठी? फॉर 4 मोल ऑफ SO2. नो प्रॉब्लेम. आधी आम्ही 2 मोल ऑफ SO2 साठी कॅल्क्युलेट करतो आणि लास्टला जाऊन मल्टिप्लाय बाय 2 करतो. ठीक आहे. जे वर्क डन आलं त्याला लास्टला जाऊन मल्टिप्लाय बाय 2 करू, कारण आता आपण 2 मोल साठी काढतो, पण त्यांनी आपल्याला 4 मोल साठी विचारलं. पण वर्क डनचा कितवा फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? फर्स्ट, सेकंड, थर्ड की फोर्थ? केमिकल रिॲक्शन दिली असेल तर वर्क डनचा फॉर्म्युला डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एन जी आर टी. फोर्थ फॉर्म्युला. तुम्ही चॅट सेक्शन मध्ये आन्सर का नाही करत आहे? लेक्चर बोर झाला का? की गोष्टी समजत नाहीयेत? की तुम्ही स्वतः सॉल्व्ह करताय? स्वतः सॉल्व्ह करत असाल आणि म्हणून चॅट सेक्शन मध्ये ऍक्टिव्ह नसेल तर व्हेरी नाईस, वेल एंड ओके, काही प्रॉब्लेम नाही. प्रणव, टेस्ट सिरीज बद्दल आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे. W इज इक्वल्स टू, आता डेल्टा एन जी आपण बाजूला काढून घेऊ. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट किती आहे? 2. रिएक्टंट किती आहे? 2 + 1 3. सो आन्सर काय येणार आहे? -1. आपल्याला माहिती आहे सल्फर डायऑक्साइड, ऑक्सिजन आणि ट्रायऑक्साइड तिन्ही पण गॅस आहेत. सो 2 - 3 काय आलेला आहे? -1. मायनस डेल्टा एन जी ची व्हॅल्यू काय आहे? -1 × R × T. R ची व्हॅल्यू दिलेली आहे
आणि टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे 8.314. टेम्परेचर किती लिहिणार आहे आपण 298 केल्विन. 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 298 केल्विन. सो W इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस 8.314 इंटू 298. याला आपण असं लिहूया का 2.98. मग डेसिमल शिफ्ट झाला आतल्या साईडला. सो 10 रेज टू 2. आता नियरली इक्वल सीईटी मध्ये 298 कधी आलं तर 2.98 इंटू 10 रेज टू 2 करायचं आणि याला नियरली इक्वल टू 3 मानायचं 2.9 असल्यामुळे. 4 3 चा 12, 3 1 चा 3 प्लस 1 4, 9, 8 3 चा 24, 3 डेसिमल 24.942 इंटू 10 रेज टू 2. जर तुम्हाला 10 रेज टू 2 नको असेल तर परत डेसिमल शिफ्ट करा 2.4942 बरोबर आहे 24942 इंटू 10 रेज टू 3. कारण 10 रेज टू 3 लाच मी काय लिहू शकतो किलो जूल. काय लिहू शकते किलो जूल. 2.492 10 रेज टू 3 म्हणजेच किलो जूल. वर्क डन किलो जूल मध्ये काढलं. ऑप्शन मध्ये याच्यापेक्षा जास्त ऑप्शन असणार आहे 2.56 2.6 असं काहीतरी असेल. ठीक आहे कारण आपण व्हॅल्यू जितकी आहे त्याच्यापेक्षा मोठी केली आहे तर आपला आन्सर पण मोठं आलंय. आय एम सॉरी आपला आन्सर मोठं आलंय. ऑप्शन मध्ये लहान व्हॅल्यूला टिक करायचं. लहान व्हॅल्यूला टिक करायचं कारण जितकी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा तुम्ही काय केलं मोठी घेतली. सो वर्क डन काय झालं मोठं झालं. सो तुमचं आन्सर ओरिजिनल जे आहे ते कमी असणार आहे. ठीक आहे चला मग आता हे सांगा वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टम और बाय द सिस्टम. वेदर वर्क इज डन बाय द सिस्टम और ऑन द सिस्टम. वर्क डन जर पॉझिटिव्ह आलं असेल तर ऑन द सिस्टम करेक्ट आहे. चला पुढे जाऊया. आता थर्मोडायनामिक्सला 2 पार्ट मध्ये जर डिवाइड करायचं झालं तर आता अर्धा टॉपिक झाला की ज्याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युलेज होते. आता इथून पुढे अर्धा टॉपिक अजून स्टार्ट करू पुढे. एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. फेज ट्रान्झिशन आहे आणि दुसरं आहे ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर चेंजेस. इथे मी एन्थाल्पीचे नावं लिहिते. फेज ट्रान्झिशन मध्ये एखादं सॉलिड स्टेट लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होतं किंवा लिक्विड स्टेट गॅस स्टेट मध्ये कन्वर्ट होतो किंवा सॉलिड स्टेट डायरेक्टली गॅस स्टेट मध्ये कन्वर्ट होतो. या 3 प्रोसेसेसची नावं काय काय आहेत रे. सॉलिड टू लिक्विड जात असेल तर तुम्ही त्याला म्हणता फ्युजन. लिक्विड गॅस मध्ये जात असेल तर तुम्ही त्याला म्हणता वेपरायझेशन. आणि सॉलिड डायरेक्टली गॅस मध्ये जात असेल तर आपण त्याला म्हणतो सब्लिमेशन. आणि सब्लिमेशन जर बघितलं सॉलिड डायरेक्टली गॅस मध्ये जाणं म्हणजे सब्लिमेशन इज इक्वल्स टू फ्युजन प्लस वेपरायझेशन. सब्लिमेशन इज इक्वल्स टू फ्युजन प्लस वेपरायझेशन असतं. यातली प्रत्येक स्टेप ही रिव्हर्सिबल पण आहे. लिक्विड सॉलिड मध्ये येऊ शकतो, गॅस लिक्विड मध्ये येऊ शकतो, पण याला आणू शकत नाही तुम्ही. तर लिक्विड सॉलिड मध्ये येणं म्हणजेच तुम्ही काय करताय त्याचं फ्रीजिंग. उलट्या प्रोसेसचं नाव काय असतं फ्रीजिंग. गॅस लिक्विड मध्ये येणं म्हणजे तुम्ही काय केलं त्याला कंडेन्सेशन. सो इथेच 5 प्रोसेस झाल्या फेज ट्रान्झिशनच्या. सॉलिड टू लिक्विड फ्युजन, लिक्विड टू गॅस वेपरायझेशन, सॉलिड डायरेक्टली गॅस सब्लिमेशन, सब्लिमेशन इज फ्युजन प्लस वेपरायझेशन. उलटी प्रोसेस फ्युजनची फ्रीजिंग असते आणि वेपरायझेशनची कंडेन्सेशन असते. फेज ट्रान्सफॉर्मेशन क्लिअर आहे. फेज ट्रान्झिशन बघा एन्थाल्पी ऑफ फ्युजन. सॉलिड म्हणजेच आईस लिक्विड मध्ये गेलेला ही रिॲक्शन होत असताना किती एनर्जी चेंज झाले त्यालाच काय लिहिलं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. दिलेली व्हॅल्यू आहे प्लस 6.01 किलो जूल पर मोल ऍट 0 डिग्री सेल्सिअस. मॅम व्हॅल्यू पाठ करायची आहे का. येस ही व्हॅल्यू पाठ करायची आहे. काय काय इम्पॉर्टंट आहे 0 डिग्री सेल्सिअसला फ्युजनची व्हॅल्यू आहे 6.01 किलो जूल पर मोल. ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे ऍज इट इज विचारू शकतात. ठीक आहे
नंतर सांगितलेलं सब्लिमेशन. फ्युजन नंतरचं वेपरायझेशन ऍक्च्युली कट झालं इथे. सब्लिमेशन काय असतं रे? फ्युजन प्लस वेपरायझेशन. ही पण व्हॅल्यू लर्न करू का? नाही, सब्लिमेशन तुम्हाला विचारणार आहेत, सो तुम्हाला फ्युजन आणि वेपरायझेशन लर्न पाहिजे. वेपरायझेशन 40 पॉइंट समथिंग असेल, तर एकदा चेक करा. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे एन्थाल्पी फॉर ऍटॉमिक अँड मॉलिक्युलर चेंजेस. ऍटॉमिक आणि मॉलिक्युलर चेंजेस मध्ये एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन दिलं. एन्थाल्पी म्हणजेच एनर्जी सॉरी एन्थाल्पी म्हणजेच काय असतं? एनर्जी. कशासाठी लागणारी एनर्जी? एनर्जी टू फॉर्म आयन्स. आणि आयन्स कधी बनवतो? एखादा सबस्टन्स आहे सोडियम, त्याचे आयन्स बनवायचे आहेत, म्हणजे एक इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा. एखाद्या ऍटम मधून एखादा इलेक्ट्रॉन तुम्हाला काढायचा आहे बाहेर. इलेक्ट्रॉन जर तुम्ही बाहेर काढला तर त्याच्या बदल्यात त्याला एनर्जी द्यावी लागते. एनर्जी आतमध्ये आली त्यामुळे ही प्रोसेस कशी असणार आहे? एनर्जी इज ऍब्सॉर्ब. ही प्रोसेस आहे एंडोथर्मिक. इलेक्ट्रॉनला बाहेर काढणं आणि केटायन बनवणं त्याला आयोनायझेशन म्हणतात. बघा, व्हॅल्यू लर्न करू नका, फक्त हे लक्षात ठेवा की इट इज एंडोथर्मिक प्रोसेस. इट इज एन्थाल्पी चेंज अकंपनिंग रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचंय तुम्हाला फ्रॉम 1 मोल सबस्टन्स. मी इथे सोडियम 2 घेतलाय का 4 घेतलाय की 1 घेतलाय? 1 घेतलाय. 1 मोल सोडियम मधून तुम्हाला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. आणि मेन काय येते? एंडोथर्मिक. ओके आहे ना स्पीड? दुसरं आहे, मॅम आम्ही इलेक्ट्रॉन काढणार नाही, आम्ही इलेक्ट्रॉन देणार. आम्ही ऍटम मध्ये आतमध्ये इलेक्ट्रॉन एक एक्स्ट्राचा देणार. इलेक्ट्रॉन आत, एनर्जी बाहेर. जर तुम्ही एनर्जी बाहेर काढली तर ती झाली एक्झोथर्मिक प्रोसेस. आता त्याला मात्र आयोनायझेशन एन्थाल्पी नाही म्हणायचं. इलेक्ट्रॉन आत आला ना, इलेक्ट्रॉन आत आला म्हणून त्याला ईजी म्हणायचं. ईजी म्हणजे एक्झाम्पल नाही, ईजी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ईजी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. क्लोरीन, किती क्लोरीन घ्यायचा? 1 मोलच घ्यायचा. ज्या सबस्टन्सचं आयोनायझेशन करायचंय, ज्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर काढायचंय किंवा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड करायचंय, तो ऑलवेज 1 मोल पाहिजे. सो इट इज एक्झोथर्मिक. म्हणून साइन बघा निगेटिव्ह आली, व्हॅल्यू लर्न करू नका. क्लिअर आहे हा पॉइंट सगळ्यांना? त्याच्यानंतर एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. तुम्हाला Cl2 मॉलिक्यूल दिलाय, या मॉलिक्यूलला तुम्ही ऍटम्स मध्ये ब्रेक करा. Cl ऍटम दिलेल्या मॉलिक्युल्सला त्याच्या इंडिव्हिज्युअल ऍटम्स मध्ये ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. आणि घेतलेला मॉलिक्यूल पण किती घ्यायचंय? 1 मोल. 1 मोल दिलेल्या मॉलिक्युल्सला इंडिव्हिज्युअल ऍटम्स मध्ये ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. आणि कोणत्याही प्रोसेस मध्ये ब्रेक करायला एनर्जी लागते. एनर्जी लागते म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब होते. एनर्जी ऍब्सॉर्ब होते म्हणजेच एंडोथर्मिक प्रोसेस. बघा, मला हा पेन ब्रेक करायचंय, म्हणजे करायचं नाही ऍक्च्युली, पण ब्रेक करायचा असता तर मी ताकद लावतीये. ती ताकद कुठे गेली? माझ्याकडून तर लॉस झाली, पण ह्याने गेन केली. सो जेव्हा एखादी गोष्ट ब्रेक होते तेव्हा एनर्जी ऍब्सॉर्ब होते. ऍक्शन मध्ये लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादी प्रोसेस ब्रेक होते एनर्जी ऍब्सॉर्ब होते. ठीक आहे. सो इट इज एंडोथर्मिक प्रोसेस. समजा आपल्याला दिलाय मिथेन मॉलिक्यूल. मिथेन मॉलिक्यूल मध्ये इंडिव्हिज्युअल ऍटम्स कोण आहेत? मॉलिक्यूल किती दिलाय? 1 मोल. आणि किती ऍटम आहेत? 1 कार्बन, 4 हायड्रोजन. इंडिव्हिज्युअल ऍटम्स मध्ये ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. नेक्स्ट, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एखाद्या सॉल्टला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचंय. मी सॉल्ट घेतला, पाणी घेतलं, डिझॉल्व्ह केलं. डिझॉल्व्ह करताना काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी एकतर बाहेर गेलीये किंवा आतमध्ये आलीये. त्या एनर्जीला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. ठीक आहे. पण एन्थाल्पी ऑफ सोल्युशनचा इथे एक वेगळाच फॉर्म्युला लिहिलाय, डेल्टा LH प्लस डेल्टा हायड्रेशन एन्थाल्पी. एल म्हणजेच काय असतं रे? क्रिस्टल लॅटाइस.
एल म्हणजे काय, क्रिस्टल लॅटाईस, आणि HYD म्हणजे काय, हायड्रेशन. कारण जेव्हा एखादा सॉल्ट समजा NaCl तुम्ही पाण्यामध्ये टाकला, आयोनिक इक्विलिब्रियामध्ये आपण बघितलेलं, तर काय होतं रे, एखाद्या सॉल्टला आपण पाण्यामध्ये टाकल्यावर काय होतं सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये, मॅम आयोनायझेशन होतं. तो त्याच्या आयन्स मध्ये तुटतो, Na प्लस ऍक्वियस प्लस Cl मायनस ऍक्वियस. हे ब्रेक करणं म्हणजे क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी. ह्याला ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी लागली त्यालाच काय म्हणतात, डेल्टा LH, क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी, फर्स्ट स्टेप. आणि नुसतंच ब्रेक होणं म्हणजे डिझॉल्व्ह होणं आहे का, नाही. सेकंड स्टेप मध्ये ह्या सोडियमच्या आजूबाजूला वॉटरचे मॉलिक्युल्स येतात, किंवा त्या Clच्या आजूबाजूला वॉटरचे मॉलिक्युल्स येतात. त्या वॉटरच्या मॉलिक्युल्सला येण्याला हायड्रेशन म्हणतात. म्हणून लॅटाईस ब्रेक करणं, डिसोसिएट करणं, क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी मध्ये हायड्रेशन ऍड केलं की कम्प्लीट डिझॉल्व्ह होतो आणि आपल्याला सोल्युशनची एनर्जी भेटते. समजलं? पहिला आयन्स भेटतात, क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी, तुटलेल्या आयन्सला वॉटर सराउंड करतात, हायड्रेशन एन्थाल्पी. सो दोघांची करायची तुम्हाला ऍडिशन. आपल्याला जर विचारलं काय क्वेश्चन आहे बघा, डेल्टा LH एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे, सगळेजण चॅट सेक्शन मध्ये आन्सर करायचं. थिंक, मी तुम्हाला हिंट ऑलरेडी सांगितलंय, क्रिस्टल लॅटाईस एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे, आणि हायड्रेशन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे. चॅट सेक्शन मध्ये या सगळेजण. जे शिकवते ते समजतंय, ते चांगलं वाटतंय, पण आन्सर देता येतं का हे इम्पॉर्टंट आहे. बघ इथे क्वेश्चन आहे, पण मला आधी हे सांगा. तर त्यांनी विचारलं क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी इज एक्झोथर्मिक या एंडोथर्मिक. पहिल्याचा आन्सर सांगताय. प्रसाद एंडो म्हणतोय, जिमी एंडो, श्रेया एंडो. क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी म्हणजे आपल्याला ब्रेक करायचं होतं. NaCl ला ब्रेक केलं आणि काय सांगितलेलं रे, ऍक्शन. कोणतीही गोष्ट ब्रेक करायची असेल तर एनर्जी करायला लागते ऍब्सॉर्ब. सो ती एंडोथर्मिक प्रोसेस आहे. आणि नेक्स्ट सांगा हायड्रेशन. हायड्रेशन प्रोसेस मध्ये काय सांगितलेलं, Na प्लसच्या आजूबाजूला कोण येतं, वॉटर, H2O, HOH. आणि वॉटर बाजूला नुसतंच काय बघायला आलं का, इंटरॅक्शन करेल ना. सो बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा एंडो असेल, तर बॉन्ड बनतो तेव्हा काय असणार आहे, एक्झोथर्मिक. बॉन्ड फॉर्मेशन, कुठेही नवीन बॉन्ड बनला की एनर्जी रिलीज होते, इट इज एक्झोथर्मिक. आणि क्वेश्चन विचारलेला आहे, फॉर KCl ची एन्थाल्पी ऑफ सोल्युशन फाइंड करा, डेल्टा सोल्युशन एन्थाल्पी फाइंड करा. जर क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी दिलेली आहे 699 किलोजूल पर मोल आणि हायड्रेशन दिलेलं आहे -681.18. ठीक आहे, ऍड करायचं होतं, मी दोघांना बेसिकली ऍड करून घेतलं. पहिला लॅटाईस 699 प्लस -681 म्हणून डायरेक्टली लिहिलं -681.18. असे सिंपल क्वेश्चन असणार आहे, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन, आणि हे होतं थेरॉटिकल MCQ. नेक्स्ट पार्ट कडे चला. थर्मोकेमिस्ट्री. एखादी रिॲक्शन दिली आहे, जसं की आपल्याला जर ते म्हटले सायक्लोहेक्झीन C6H6 चं हायड्रोजिनेशन केलं. हायड्रोजिनेशन म्हणजेच काय ऍड करतोय आपण त्याच्यामध्ये, H2. हायड्रोजन ऍड केल्यावर आपल्याला काय भेटेल, सायक्लोहेक्झेन C6H12. C6H किती होतं इथे, हे बेन्झीन लिहिलं मी, सायक्लोहेक्झीन, हेच 1 इन असणार आहे. C6H12 आणि तिथे C6H14. आता सांगा, ठीक आहे, सायक्लोहेक्झीन आहे ना. सो सायक्लोहेक्झीन किंवा हेक्झीन, C6H12. बघा, युजली
युजली आपण सायक्लोहेक्झिनला C6H12 लिहितो हेक्झिनला, पण जेव्हा सायक्लिक कंपाऊंड बनतो तेव्हा एकच डबल बॉन्ड असणार आहे ना त्याच्यामध्ये. सो कार्बन 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाहिजेत आणि इथे 12 होणार आहेत. मग आता करेक्ट आहे, कारण सायक्लिक कंपाऊंड बनला की 2 हायड्रोजन अजून कमी व्हायला पाहिजे. आता करेक्ट आहे. आता जा म्हणणार मॅमच 2 मिनिटं स्ट्रक्चर काढायला घेत आहेत, आमचं काय होणार ना. असं काही नाहीये, कधी कधी होऊन जातं. आता सांगा सायक्लोहेक्झिन हायड्रोजन सायक्लोहेक्झिन. आता ही एक रिॲक्शन आहे आणि ह्या रिॲक्शन मध्ये किती एनर्जी चेंजेस झाले. एन्थाल्पी ऑलवेज राईट हँड साइडला लिहिली जाते, डेल्टा रिॲक्शन एन्थाल्पी H, किंवा हे रिॲक्शन पूर्ण लिहायची पण गरज नाही, फक्त R लिहिलं जातं. डेल्टा RH इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. या रिॲक्शन मध्ये किती एनर्जी चेंजेस झाले ते काही तुम्हाला डायरेक्टली समजणार आहे का? बघून समजतं का किती एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन झाले? नाही. मग ह्या रिॲक्शनचे एनर्जी ट्रान्सफॉर्म करण्यासाठी लागला आपल्याला फॉर्म्युला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डेल्टा RH इज इक्वल्स टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. पण ज्यांनी थर्मोडायनामिक्सचा व्यवस्थित अभ्यास केला त्याला हेही माहिती असेल की अजून एक फॉर्म्युला आहे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनचा, दॅट इज समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट. आणि कधी कोणता फॉर्म्युला यूज करायचं ते सांगते. पहिला दोन्ही फॉर्म्युला व्यवस्थित स्क्रीनवरती बघा. एकदा लिहिलं प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट, एकदा लिहिलं रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. कधी कोणता फॉर्म्युला यूज करायचा मॅम? तर जेव्हा गिवन मध्ये बॉन्ड एन्थाल्पीज दिलेत, काहीतरी बॉन्ड दिसतोय बॉन्ड एन्थाल्पी, तर आणि तरच वापरायचं रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. वाईल रेस्ट ऑफ द केसेस गिवन मध्ये फॉर्मेशनची एन्थाल्पी दिली असेल, गिवन मध्ये कंबशनची एन्थाल्पी दिली असेल, गिवन मध्ये एंट्रोपी दिली असेल, काही देऊ देत फॉर्म्युला काय यूज करणार तुम्ही? प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. 2 फॉर्म्युला आहेत, रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट, प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. एकच लक्षात ठेवा फक्त तुम्ही, हे रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट ही सरळ गाडी चालू आहे. रिॲक्टंट मधून प्रोडक्ट मायनस केला कधी? जेव्हा गिवन मध्ये आहे बॉन्ड एन्थाल्पी, आणि उलट कधी होणार आहे? जेव्हा रेस्ट ऑफ द थिंग्स येतील तेव्हा. कसं मॅम एक्सप्लेन करा. स्क्रीनशॉट घ्या पहिल्यांदा याचा क्विकली. लिहित असाल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीन चेंज करतीये. 5 4 3 2 1. समजा मला ही एक रिॲक्शन दिली आहे, ठीक आहे. क्वेश्चन आहे का एकदा चेक करते. नाही, समजा आपल्याला ही रिॲक्शन दिली आहे आणि विचारलंय एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन किती आहे. समजा विचारलंय आणि त्यासाठी खाली लिहिलंय गिवन एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कोण आहे हा? C2H2. सगळं दिलेलं असतं, काहीतरी X आहे. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन देणार नाही, कारण ऑक्सिजन तुम्ही बनवत नाही, नॅचरल गॅस आहे तो जो झिरोच घ्यायचा, जो दिलेला नाहीये तो झिरो मानायचा. कार्बन डायऑक्साईडचं फॉर्मेशन Y दिलं आणि तिकडे वॉटरचं फॉर्मेशन Z दिलेलं आहे समजा. तर ह्या रिॲक्शनची मला स्वतःला एन्थाल्पी काढायला सांगितली असती तर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू, इथे मला गिवन मध्ये फॉर्मेशन दिसतं, सो मी केलं असतं समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट. प्रोडक्टची एन्थाल्पीज म्हणजेच वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. वॉटर आहे Z आणि कार्बन डायऑक्साईडला 2 ने मल्टिप्लाय करा, 2Y. स्टॅइशोमेट्रीने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. मायनस रिॲक्टंट मध्ये आहे ऑक्सिजन, डाय ॲटॉमिक गॅसेस किंवा ज्यांचं फॉर्मेशन दिलेलं नाही त्याला डायरेक्टली 0 मानायचं. आणि C2H2 1 मोल आहे, C2H2 म्हणजेच X. सो आन्सर काय येणार? Z
प्लस 2y मायनस एक्स. व्हॅल्यू पुट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. ही गोष्ट क्लिअर झाली का? क्वेश्चन मध्ये एक रिॲक्शन देतात आणि विचारतात त्याची रिॲक्शनची एन्थाल्पी काय आहे आणि गिवन मध्ये व्हॅल्यूज आहेत ते ठरवतात तुमचा फॉर्म्युला. फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करताना स्टायशियोमेट्रीला फक्त विसरायचं नाही. जर याच्या ऐवजी मला बॉन्ड एन्थाल्पीज दिल्या असत्या तर फॉर्म्युला रिव्हर्स झाला असता. क्लिअर आहे का सांगा एकदा चॅट सेक्शन मध्ये. ठीक आहे, आता थोडंसं फास्ट डेफिनेशन्स घेते. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. कंबशन तुम्हाला माहिती आहे, रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये कुठल्याही गोष्टीला तुम्ही बर्न केलं की प्रोडक्ट बघा ऑलवेज कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. आणि कंबशन इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. इम्पॉर्टंट एमसीक्यू. इट इज एक्झोथर्मिक प्रोसेस. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला गोष्टी बनवायच्या आहेत. किती बनवायच्या आहेत? 1 मोल. जर मी तुम्हाला म्हटलं की चला रे कार्बन डायऑक्साइड बनवा तर तुम्ही कसं बनवणार? कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. जे बनवणार आहे ते 1 मोल बनवायचं हे प्रॉमिस करा पहिला. रिॲक्शन मध्ये बॅलन्सिंग करताना सगळीकडे बॅलन्स करायचं पण इथे ऑलवेज काय ठेवायचं बॅलन्सिंग मध्ये? 1. मी जर म्हटलं मिथेन बनवा, कार्बन प्लस हायड्रोजन गिव्स CH4. मग तुम्ही इथे काही करा पण जो बनवणार आहे त्याला ऑलवेज किती ठेवायचं? 1. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मध्ये जो बनवणार आहे तो 1 मोल बनवायचा आणि एन्थाल्पी ऑफ कंबशन मध्ये ज्याचं कंबशन करणार आहे जसं की रिॲक्टंट तो ऑलवेज 1 ठेवायचा. तो ऑलवेज 1 ठेवायचा. 2.0 मध्ये जे आहेत त्यांनी टेस्ट सिरीज परचेस करायची काय हे जेव्हा टेस्ट सिरीज लॉन्च होईल तेव्हा सांगेन. कोणाकोणाची फॉर्मेशनची एन्थाल्पी 0 आहे ते इथे लिहिलेलं आहे. H2 मर्क्युरी. रीड करा एकदा. रीड करा. तसंही बघून समजतं जे दिलेलं नाहीये ते 0 असतो लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे एखादा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. किती कशी असणार आहे? एंडोथर्मिक प्रोसेस प्लस साइनने दिलेलं आहे. ठीक आहे. इथे दिलं बघा HCl. H आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी 431.9. ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी मी परत रिपीट नाही करणार. ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी कुठे शिकवलेलं आहे? केमिकल बॉन्डिंग मध्ये. स्टँडर्ड 11th केमिकल बॉन्डिंग. वॉटरचंच एक्झाम्पल घेतलेलं. असं म्हटलेलं की मी 2 हातांनी लढाई करते, एक हात माझा ब्रेक झाला तर दुसऱ्या हाताची आता ताकद अजून कमी झाली असणार आहे. 499 आणि 428 हे ऑलरेडी सांगितलेलं आहे केमिकल बॉन्डिंगच्या 1 शॉट मध्ये. आठवतं? पुढे चला. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन हे सर्व झालं. हेस लॉ. हेस लॉ काय सांगतोय आपल्याला? हेस लॉ टेल्स दॅट ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू समेशन ऑफ एन्थाल्पी चेंजेस इन द इंडिव्हिज्युअल स्टेप. एखादी रिॲक्शन N2 plus 3H2 gives ammonia ही डायरेक्ट बनत असेल A goes to C किंवा ती स्टेप मध्ये बनत असेल A goes to B then B goes to C तरी दोघांच्या एन्थाल्पीज ऑफ रिॲक्शन हे सेम असणार आहेत. इथे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन X असेल तर ह्या ओव्हरऑलची पण एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काय असणार? X. या पहिल्या स्टेपला समजा Z इतकी अमाऊंट लागली आहे आणि दुसऱ्या स्टेपला M लागली आहे तर Z प्लस M केल्यावर आन्सर Xच आलं पाहिजे. आन्सर Xच आलं पाहिजे. ओके. पुढे चॅप्टरचा लास्ट पार्ट. व्हॉट आर स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स? रिॲक्शन्स दॅट टेक्स प्लेस ऑन देअर ओन. एक्झाम्पल दिलं न्यूट्रलायझेशन. ते तुम्हाला विचारणार विच ऑफ द फॉलोइंग इज स्पॉन्टॅनियस आणि फक्त एक वर्ड असणार आहे तिथे न्यूट्रलायझेशन. दुसरं काय माहिती आपल्याला? सेकंड एक्झाम्पल वॉटर फ्लोज फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. ते ऑलरेडी माहिती आहे. आईस मेल्ट स्पॉन्टॅनियसली. हॉट कप ऑफ कॉफी बिकम्स कोल्ड आफ्टर सम टाइम. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. एंट्रोपी. व्हॉट इज एंट्रोपी? मेजर ऑफ डिसऑर्डरनेस. किती रॅन्डमनेस आहे हे फाइंड करण्याचं मेजर आहे. एंट्रोपीचा फॉर्म्युला सांगितलेला मॉर्निंगला. डेल्टा S इज इक्वल्स टू Q रिव्हर्सिबल अपॉन T.
त्याच्यासमोर अजून एक फॉर्म्युला लिहाल, डेल्टा एच अपॉन टी. कारण आत्ताच सांगितलं हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. काय शिकवलेलं? हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल्स टू चेंज इन एन्थाल्पी. सो फॉर्म्युलामध्ये चेंज करा. दोन्ही फॉर्म्युलेला क्यू रिव्हर्सिबल देतील किंवा डेल्टा एच देतील. युनिट विचारलेलं, युनिट काय सांगितलेलं तुम्ही मला? जूल केल्विन इनव्हर्स. सेकंड, ट्राय दिस. तुम्हाला रिॲक्शन्स दिलेत, मला आता चॅट सेक्शन मध्ये सांगा, मीच बराच वेळ बडबडतीये. सो तुम्ही आता मला सांगा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 एंट्रोपी पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की 0 आहे? मॉर्निंग मध्ये असा क्वेश्चन एक झालेला आहे. मॉर्निंग सेशन मध्ये सांगितलेलं डेल्टा एन जी फाइंड करायचं. जसा डेल्टा एन जी असेल तसंच कोण असणार आहे? डेल्टा एस असणार आहे. सो डेल्टा एन जी फॉर फर्स्ट रिएक्शन काय आहे? डेल्टा एन जी फॉर फर्स्ट रिएक्शन काय आहे? लिक्विड घ्यायचं नाही, गॅस 1 आणि इथे किती आहे? 2. सो 2 + 1 3 -3. हे गॅस आहेत ना, नंबर ऑफ मोल्स किती असणार आहेत? लिक्विडचे घेतलेच नाही 0 आणि गॅसचे 2 + 1 3. सो मायनस म्हणजेच काय होणार आहे? निगेटिव्ह. आणि इथे गॅस आहे 1, सॉलिड आहे घ्यायचं नाही. सो 1 म्हणजेच पॉझिटिव्ह. पीवायक्यूज ऑलरेडी ऍप्लिकेशन मध्ये अपलोड केलेले आहे. क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन मगाशी हा फॉर्म्युला सांगितला, डेल्टा एस इज इक्वल्स टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. ज्यालाच अजून काय लिहू शकता तुम्ही? डेल्टा एच अपॉन टी. बोथ द फॉर्म्युलाज आर करेक्ट. नोट केलं का एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा. श्रेयश 2020, 2021, 2022 सर्व पीवायक्यू रेकॉर्ड केलेलं आहे. सो परत तेच सेशन घेणं हे वेस्ट ऑफ टाइम असेल. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेट्स दॅट टोटल एंट्रोपी इज एंट्रोपी ऑफ सिस्टम प्लस एंट्रोपी ऑफ सराउंडिंग. Total entropy always goes on increasing. Total entropy always goes on increasing for spontaneous process. याच्यावरती MCQ असतो. काही डाऊट असेल तर आता विचारा लगेच. एंट्रोपी जर कमी झाली टोटल एंट्रोपी तर प्रोसेस इज नॉन स्पॉन्टॅनियस आणि टोटल एंट्रोपी 0 असेल तर प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम. या पॉइंट मध्ये काही डाऊट आहे कोणाला? Second law of thermodynamics states that total entropy of the system plus surrounding always goes on increasing for a spontaneous process. So greater than 0 असेल तर spontaneous, less than 0 असेल तर non spontaneous आणि equal असेल तर equilibrium. त्याच्यानंतर गिब्स फ्री एनर्जीचे इम्पॉर्टंट फॉर्म्युला G is equals to गिब्स फ्री एनर्जी is equal to H minus TS. पण गिब्स फ्री एनर्जी इज अगेन स्टेट फंक्शन आणि स्टेट फंक्शन असल्यामुळे सगळ्याला डेल्टा लावलं. डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. म्हणून या फॉर्म्युलाला लर्न करा. डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर्म्युला असा क्वेश्चन येणार आहे. न्यूमेरिकल येण्याचे चान्सेस फार रेअर आहेत. ठीक आहे, तुम्हाला विचारणार इथे डेल्टा जी इज इक्वल्स टू मायनस टी डेल्टा एस. हे कधी झालं असेल रे? डेल्टा जी इज इक्वल्स टू मायनस टी डेल्टा एस टोटल असं कधी झालं असणार आहे? जेव्हा सिस्टीमची एंट्रोपी डेल्टा सिस्टीमची एंट्रोपी तुम्ही काय केली? 0. पण हा तसा इम्पॉर्टंट फॉर्म्युला नाहीये. मेन तर हे आहे, याच्यावरती फोकस करा. हे नंतर सांगते जर लागलं तर काय फाइंड करायचंय. पुढे ये हे दोन फक्त डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. त्याच्यानंतर डेल्टा एस डेल्टा जी याला स्पॉन्टॅनियस सोबत मॅच करायचं. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. रिॲक्शन जर स्पॉन्टॅनियस असेल तर डेल्टा जी निगेटिव्ह असतो आणि डेल्टा एस पॉझिटिव्ह असतो. कुठला? टोटल. ठीक आहे. आता नॉन स्पॉन्टॅनियस असेल तर उलट करायचं आणि इक्विलिब्रियम असेल तर 0 करायचं. हे गोष्टी क्लिअर आहेत? एंड होत आला सेशन, एंड होत आला. डोंट वरी. हे 2020 मध्ये होतं. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये पण आहे, पण त्याला थेरी मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही हा चार्ट लर्न ठेवायचा की जर एन्थाल्पी इथे दिसतंय की स्क्रीनवरती? ओके.
जर एन्थाल्पी निगेटिव्ह आहे आणि एंट्रोपी पॉझिटिव्ह आहे तर गिब्स फ्री एनर्जी काय येणार आहे? निगेटिव्ह. कसं लर्न करायचं एक ट्रिकने सांगते बघा. कसं लर्न करायचं सांगते. फॉर्म्युला लर्न पाहिजे. डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. मग ते म्हणणार तुम्हाला एन्थाल्पी निगेटिव्ह आहे, एंट्रोपी पॉझिटिव्ह आहे, तर काय होईल? तर तुम्ही व्हॅल्यू पुट करून बघायचं. एन्थाल्पी निगेटिव्ह आहे, एन्थाल्पी निगेटिव्ह आहे आणि एंट्रोपी कशी सांगितली आहे? पॉझिटिव्ह सांगितले. मायनस इंटू प्लस काय येणार आहे आन्सर? अगेन मायनस. आणि मायनस मायनस आन्सर काय येणार आहे? मायनस. गिव्स फ्री एनर्जी जर मायनस झाली तर रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस ऍट ऑल टेम्परेचर. त्यांनी जर तुम्हाला ही कंडिशन दिली की एन्थाल्पी पॉझिटिव्ह आहे आणि एंट्रोपी निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो आन्सर फायनली काय येईल? पॉझिटिव्ह. द प्रोसेस इज नॉन स्पॉन्टॅनियस. सो ह्या दोन व्हॅल्यूज तुम्ही तिथे पुट करून सांगू शकता. पण मधल्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला सांगणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. कोणती? एन्थाल्पी निगेटिव्ह आहे आणि एंट्रोपी पण निगेटिव्ह आहे. एन्थाल्पी निगेटिव्ह आहे, एंट्रोपी पण निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो दोन टर्म आहेत आता मला, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. इथे समजा मी लिहिलं -5 + 3 तर आन्सर काय येईल? -2. पण जर लिहिलं -3 + 5 तर आन्सर काय येईल? +2. सो सांगणं डिफिकल्ट आहे. मग तुम्ही कसं लक्षात ठेवायचं? जर निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस ऍट, निगेटिव्ह म्हणजे काय? कमी, ऍट लो टेम्परेचर. निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर आन्सर निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही येऊ शकतं, बट स्पॉन्टॅनियस कधी असेल? ऍट लो टेम्परेचर. आणि पॉझिटिव्ह 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 म्हणजे जास्त, स्पॉन्टॅनियस ऍट हायर टेम्परेचर. ही गोष्ट क्लिअर झाली. फर्स्ट आणि सेकंड तुम्ही स्वतः फॉर्म्युलामध्ये पुट करून सांगू शकता. फर्स्ट अँड लास्ट. सेकंड अँड थर्ड मध्ये हिंट सांगितली. निगेटिव्ह निगेटिव्ह कमी, स्पॉन्टॅनियस ऍट लो टेम्परेचर. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जास्त, स्पॉन्टॅनियस ऍट हाय टेम्परेचर. गिव्स फ्री एनर्जीचे कोणते फॉर्म्युलेज मॅम लर्न करू? पहिलं सांगितलेला फॉर्म्युला डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. जर रिॲक्शन स्पॉन्टॅनियस असेल किंवा जर रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये असेल, इक्विलिब्रियम मध्ये, तर इक्विलिब्रियम मध्ये डेल्टा जी कसा राहतो रे? 0. मग इक्वेशन नंबर 1 मध्ये 0 पुट करा. 0 पुट केलं तर काय बनेल? डेल्टा एच इज इक्वल्स टू टी डेल्टा एस. डेल्टा इथं लिहिते, डेल्टा एच इज इक्वल्स टू टी डेल्टा एस. सो टेम्परेचरची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली तर डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. ते न्यूमेरिकल विचारू शकतात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियम, आणि व्हॅल्यू मध्ये तुम्हाला डेल्टा एच आणि डेल्टा एस दिलं असेल. सो टी इज इक्वल्स टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आणि वरती बघा अजून एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला असतो डेल्टा जी नॉट. व्हॉट इज डेल्टा जी नॉट? डेल्टा जी नॉन स्टँडर्ड कंडिशन साठी असतो. काही टेम्परेचर चालतं, काही नंबर ऑफ मोल्स चालतात, पण डेल्टा जी नॉट कधी येतो? ऍट स्टँडर्ड कंडिशन. ऍट स्टँडर्ड कंडिशन. सो तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं जाईल फॉर स्टँडर्ड कंडिशन्स किंवा रिॲक्शन ऍट स्टँडर्ड कंडिशन डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू -2.303 RT ln to the log to the base 10 K. What is K? Equilibrium constant. What is K? Equilibrium constant. हा फॉर्म्युला मी असा लर्न ठेवते. डेल्टा जी नॉट फॉर स्टँडर्ड कंडिशन इज -RT ln K. डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू -RT ln K. ln नको आहे म्हणून कोण आलं? 2.303 आणि त्याचं काय झालं? लॉग. सो दिस इज द एंड ऑफ द चॅप्टर. दिस इज द एंड ऑफ द चॅप्टर. ठीक आहे. सेशन फारच लेंदी झालं त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये एमसीक्यूज ऍड नाही केले, पण पॉइंट कोणताही स्किप नाही केलेलं. जितके इम्पॉर्टंट एमसीक्यू बनू शकतात, जितके फॉर्म्युलेज आहेत ते सर्व एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके. सो चला, मीट यू टुमॉरो. उद्या माझं लेक्चर नसेल. उद्या सॅटर्डे संडे मी उद्याचं टाइम टेबल जे काही असेल ते ग्रुपवरती मेन्शन करते. आणि जर कोणतंच लाईव्ह लेक्चर नसेल तर ते 4 चॅप्टर्स
व्यवस्थित PYQs वगैरे बघून काढा, कारण मोस्ट प्रोबॅबली जी फर्स्ट टेस्ट आपण घेऊ ते त्या 4 चॅप्टर्स वरती घेऊ. ठीक आहे. सो प्रिपेअर करा ते 4 चॅप्टर्स सगळेजण. थँक्यू सो मच. खूप भूक लागली आता. तुम्ही पण जाऊन जेवण करा सगळेजण व्यवस्थितपणे. जेवण फार इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थित जेवा. झोप फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातून वेळ भेटला तर अभ्यास करा. नाही, अभ्यास तर मेन करायचंच आहे तुम्हाला, पण त्यासाठी झोप कॉम्प्रोमाइज करू नका किंवा जेवण कॉम्प्रोमाइज करू नका. टीव्ही कॉम्प्रोमाइज करा, मोबाईल फोन कॉम्प्रोमाइज करा. ज्या नॉन इसेन्शियल गोष्टी आहेत त्याच्यापासून बाजूला राहा आणि तो जो टाइम आहे तो हवा तर थोडासा तुम्ही युटिलाइज करू शकता. उद्या अल्कोहोल फिनॉल आहे, मंडेला असेल कदाचित. बट ठीक आहे, जे काही सेशन असेल मी तुम्हाला ग्रुपला अपडेट करून देते. सेशनला लाईक करा. इतक्या वेळ तुम्ही सेशन मध्ये असताय, सेशनला लाईक करताय, तुम्ही मला मोटिवेट करताय. माझं काम आहे तुम्हाला शिकवणं, तुम्हाला मोटिवेट करणं. तुमचं काम आहे मला मोटिवेट करणं की मॅम या असेच लेक्चर्स घेऊन या. तुमचं काउंट तसं लेक्चरच्या टाइम मध्ये फार कमी असतो. फार कमी स्टुडंट आहेत जे स्टार्ट पासून एंड पर्यंत लेक्चर करतात. आणि कोणताही टीचर तेव्हाच शिकवायला फार एक्साइटेड असतो जेव्हा त्याच्या लेक्चरमध्ये भरपूर सारे मुलं बसलेत आणि ते चॅट सेक्शन मध्ये आन्सर करतात, ते डाऊट्स विचारतायत, ते स्पॅम करत नाहीयेत, कम्प्लिटली फोकसली अभ्यास करतायत. सो अशा वेळी टीचर्सला शिकवायला पण फार इंथुझियाझम येतो. पण मोस्ट ऑफ द टाइम युट्यूबच्या लेक्चर्समध्ये काय होतं, टीचर शिकवत असतात, त्यांचं 100% देत असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही आरामात बसून शिकताय. तुम्ही असं उभारलाय का आता 2 तास? तुम्ही बसलाय. आणि कोण तर अशा ठिकाणी असतील की घरचे आई बाबा लेक्चर बघतोय, त्या मुलांना तिथपर्यंत जेवण आणून दिलं. काही मुलांची परिस्थिती वेगळी असेल, इंटरनेट कनेक्शन बफरिंग मध्ये तुम्ही बघत असाल, पण एका जागी बसून बघताय तुम्ही लेक्चर. तर बोर झालं तर काहीतरी चुकीची कमेंट करणं किंवा काहीतरी स्पॅम करणं, आन्सर न देणं, बऱ्याचशाच गोष्टी होतात. लेक्चर मधनं सोडून जाणं. पण त्या कम्प्लीट सिच्युएशन मध्ये टीचर मोटिवेटेड एकाच गोष्टीने होतं की तुम्ही काय कमेंट करता लेक्चर बघून झाल्यानंतर, तुम्ही किती MCQs करेक्टली सॉल्व्ह करताय लेक्चर्सच्या हेल्पनी, तुम्ही किती लाईक्स देताय. खरं तर या लाईक्स फक्त एक नंबर आहे, पण एखादा नंबर एखाद्या पर्सनला जर मोटिवेट करत असेल तर वाय शुड नॉट बी मोटिवेट. ठीक आहे. ओके. आता जे स्टुडंट हे लेक्चर ऐकताय, जाता जाता फक्त एक चांगली गोष्ट सांगून जाईल. ऍजच असं चॅट सेक्शन मध्ये आज काही झालेलं नाहीये किंवा लकीली जेव्हापासून आपण लाईव्ह लेक्चर चालू केलेत तेव्हापासून चॅट सेक्शन एक डिसेंट आहे. पण तुम्ही लाईफ मध्ये कुठेही जा, तुमच्या टीचर्सना रिस्पेक्ट करा. वेदर टीचर ऑनलाईन मध्ये शिकवतोय की ऑफलाईन मध्ये शिकवतोय मॅटर नाही करत. टीचर्सचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी ऑलवेज असले पाहिजेत. सो जेव्हा तुम्ही काही चॅट करताय तेव्हा प्लीज कीप इन माइंड की तुम्ही खूप चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणावरून आलाय आणि तुम्हाला खूप चांगल्या ठिकाणी पुढे जायचंय. जर हे तुम्हाला फेस करायचं असेल तर बेसिक गोष्टी आहेत, काही इथिक्स ते तुम्हाला पाळावे लागतील. ठीक आहे. सो ही फर्स्ट थिंग आहे. सेकंड थिंग आहे, युट्यूबचे लेक्चर्स हे तुम्ही बाकीच्या स्टेटमध्ये बघत असता. सो कुठलेही UP स्टेट असेल, बिहार स्टेट असेल, जिथे मोठमोठे युट्यूबर फेमस झालेत, तर तिथल्या प्रत्येक मुलाकडे फोन आहे. पण तिथला प्रत्येक मुलगा फोन हा अभ्यासासाठी वापरत नसतो. ठीक आहे. प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळी कपॅसिटी आहे. जर तुम्ही केरळवाला स्टेट बघितला, हाय लिटरसी रेट, मोबाईल फोनचा यूज कमी आहे तिथे, पण मुलगा मोबाईल वापरत असेल तर अभ्यासासाठीच वापरतो. पण ते तुम्ही नॉर्थ स्टेटमध्ये गेला तर तसं नाहीये. सो जर तुम्ही नॉर्थ स्टेटवाले कुठले चॅनल्स बघत असाल तर तिथे चॅट सेक्शन मध्ये भरपूर स्पॅमिंग होतं आणि तेच तुम्ही कुठेतरी शिकताय. पण हे विसरू नका की तुम्ही मराठी प्लॅटफॉर्मला बिलॉंग करताय आणि ती आपली परंपरा नाहीये, ती आपली संस्कृती नाहीये. सो चुकीच्या गोष्टी काही शिकू नका आणि इथे ते अप्लाय करू नका. मराठीमध्ये जेवढे युट्यूबर्स तुम्हाला शिकवतायत, जेवढे टीचर्स तुम्हाला शिकवतायत, त्यांचं चॅट सेक्शन हे प्युअर राहिलं पाहिजे. कारण आपली संस्कृती ही दुसऱ्याला काही चुकीचं बोलण्याला प्रमोट करत नाही. ठीक आहे. सो याच लेक्चरला नाही तर सगळ्या लेक्चर्सला हे लक्षात ठेवा. मी परत सांगते, हे कुठल्याही इंडिव्हिज्युअल स्टुडंटला नाहीये, ना की आज चॅट सेक्शन मध्ये असं काही झालं म्हणून मी बोलते असंही नाहीये. फक्त मला वाटतं की माझ्या स्टुडंट्सना काही 4 चांगल्या गोष्टी समजल्या पाहिजेत. दॅट्स इट. ओके. हा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल, इनऑर्गॅनिक सगळा सिलेबस वागसर आणि मी मिळून शिकवतो.
हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं लाईव्ह जरी कम्प्लीट झालं नसेल तर सरांनी कमेंट केली आहे बघा, संडेला सर ते लेक्चर कम्प्लीट करतायत इन द रेकॉर्डेड फॉर्मॅट. चलो बाय एव्हरीवन, थँक्यू सो मच. उद्या भेटूया व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲज वेल एज डिस्क्रिप्शन सेक्शन वरती मी तुम्हाला नोट्स देऊन देते. ओके, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. बाय एव्हरीवन, थँक्यू सो मच.